स्पर्धा परीक्षा म्हणले की यश आणि अपयश अशा दोन गोष्टी आलेल्याच आहेत. इथं काही पास होणं हा एक क्रायटेरिया नसतो की 35 मार्क्स मिळाले आणि तुम्ही पास झालात. ठीक आहे. मुळामध्ये याला स्पर्धा परीक्षा किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम का म्हटलं जातं हेच महत्वाचं आहे. कारण इथं कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे. तुमच्यासोबत अभ्यास करणारा तुमचा मित्र जरी असला तरी त्याच्याशी देखील तुमची काय आहे तर इथं स्पर्धा आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये जो नेहमी एक पाऊल पुढे राहतो, जो इतरांपेक्षा पुढे राहतो, तोच इथं यशस्वी होतो. आणि आपणही इथं आलोय ते म्हणजे यशस्वी होण्यासाठीच. आपलाही उद्देश काय आहे तर यशस्वीच व्हायचंय. मग यशस्वी होण्यासाठी काय गोष्टी करायला पाहिजे? प्रत्येकाची इच्छा तीच असते की नाही मला यशस्वी व्हायचंय, मला सक्सेस मिळवायचंय आणि तेही कमी वेळेमध्ये. आता इथं बऱ्याच अडचणी असतात आपल्या. अडचणी इन द सेन्स की पर्सनल इश्यू आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही पर्सनल इश्यू असतातच. मग ते पर्सनल इश्यू आहेत, मग इतर काही वेळेची कमतरता, आर्थिक अडचण, घरातलं टेन्शन, बऱ्याच गोष्टी. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलंही यश आपण जे काही मिळवतो त्या यशामध्ये आपणच फक्त भागीदार आहोत असं नाही. हा, इतरांपेक्षा आपला यशाचा वाटा हा अधिक असतो, म्हणजे आपलं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन हे अधिक असतं किंवा हिस्सा हा आपला थोडासा अधिक असतो. परंतु त्यामध्ये इतरही लोकांचं, मग त्यामध्ये आपले आई वडील असतील, आपले फॅमिली मेंबर्स असतील, आपले रिलेटिव्ह असतील, आपले मित्र असतील, आपले शिक्षक असतील, आपले हितचिंतक असतील, या सर्वांचं देखील त्यामध्ये थोडा म्हणजे खारीचा तरी वाटा त्याच्यामध्ये असतोच. बरोबर आहे. त्यामुळे त्यांचाही त्यांना हिस्सा देणं गरजेचं आहे. हाही तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबरीने इथं जो काही आपला सिंहाचा वाटा आहे, तो सिंहाचा वाटा आपण कसा उचलायचा आहे? ती बाकीची जी मंडळी आहे, ती मंडळी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने तुमच्यासाठी प्रयत्न करतच राहणार आहे. परंतु जो काही मी इथं सिंहाचा वाटा म्हणतो, तो सिंहाचा वाटा उचलायचा आहे कसा? त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे? काय काय गोष्टी कशा पद्धतीने केलं पाहिजे? आपला माइंडसेट कसा असला पाहिजे? या सर्व बाबींवरती मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे, की जेणेकरून तुम्ही ज्या परीक्षेला निवडले, ज्याच्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचंय, तुम्हाला मग अंदाज येईल, तुम्हालाही लक्षात येईल की अरे मला या या गोष्टी इथं करणं अपेक्षित आहे, जेणेकरून मी जे काही स्वप्न पाहतोय किंवा मी जो काही यशाचा मार्ग निवडायचं ठरवतोय, तो मी इथं यश मिळवू शकतो. ठीक आहे. सो त्या बेसवरती त्या मुद्द्याला आधारित असणार हे आपलं लेक्चर. एमपीएससी कंबाईन परीक्षेत यश कसं मिळवावं, इथं फक्त एक टॅगलाईन पण दिली आहे, केवळ अभ्यास नव्हे तर स्मार्ट नियोजनाचा हा मास्टर प्लॅन आहे, की एक्झॅक्टली आपल्याला काय काय करायचं, काय गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करायच्यात, काय गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्यात, ते आपल्याला इथं पाहायचं आहे. ओके. चला तर मग सुरुवात करूया या आपल्या नियोजनाला. सर्वात प्रथम परीक्षेचं स्वरूप आणि माइंडसेट. आपला माइंडसेट ना ऑलरेडी डिस्टर्ब असतो. तुम्ही बऱ्याच वेळा अनुभव घेतला असेल बघा. बऱ्याच वेळा असं होतं ना, एखादं आपण शुभ कार्य करायला सुरुवात करतो, म्हणजे कुठलंही काम करायला सुरुवात करतो, त्यावेळी ना आपल्याला बऱ्याच सल्ले, बऱ्याच गोष्टी अशा ऐकायला मिळतात की जे निगेटिव्हच असतात. कोणाला जर तुम्ही सांगितलं की अरे मला एमपीएससी करायचे, एमपीएससी मध्ये मला कंबाईनची परीक्षा करायची किंवा राज्यसेवेची तयारी करायची किंवा मला इतरही सर्व सेवांची तयारी करायची, असं म्हणल्यानंतर मग ते पहिलाच म्हणतात आला लय मोठा शहाणा. असंच असतं ना, आला लय मोठा शहाणा. आता काय बोलायचं, आला लय मोठा शहाणा म्हणल्यानंतर करावं तरी काय माणसाने. ते म्हणून एक म्हण आहे बघा मराठीमध्ये, निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजेच काय, तुम्हाला प्रोत्साहन मिळत जातं, तुम्हाला तुमच्या सुखा सुधरवण्यासाठीच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात, संधी मिळतात की ज्याच्यातून तुम्ही शिकून पुढे जा. पहिला हे लक्षात घ्या की हा जो काही डिसिजन घेतलेला आहे हा तुमचा आहे, ना की इतरांनी तुमच्यावरती कुणी लादलेला आहे. असं जर असेल, कुणीतरी फोर्सफुली तुम्हाला फोर्स करतं, ढकलतं इकडं, जा ऍडमिशन घे, जा काहीतरी कर, जा पीएसआय हो, जा एसटीआय हो, कुठली तरी पोस्ट मिळव, सरकारी नोकरी मिळव, काय ह्याच्यामध्ये ठेवलंय कामामध्ये बाहेर, हे ते असं बोलून जर कोण इकडे पुश करत असेल, ढकलत असेल, तुमची इच्छा नाहीये तर मित्रांनो मग तिथंच थांबा. त्यांना सांगा माझा अजिबात इंटरेस्ट नाहीये त्या गोष्टींमध्ये, मी जाणार नाही, मला ते करायचं नाही, मी जे सध्या करतोय तेच मला करू दे, मला हेच आवडतंय, मला हेच करायचंय. मी फ्रँकली प्रॅक्टिकली सांगतोय. कारण का तुमचा माइंडसेट
जर निगेटिव्ह असेल, या बाबतीमध्ये तुम्ही पॉझिटिव्हच नाही आहेत, तर खरंच सांगतो मित्रांनो, येऊ नका. आणि जर तुम्हाला कुठून तरी तुमच्या मनातून प्रेरणा मिळत असेल की नाही, मला त्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, मला ती पोस्ट मिळवायची आहे, तर मग मात्र नक्की या. कारण तुमच्या मनाची तिथं तयारी झालेली असते. तुम्ही मनाशी ठरवलेलं असतं की नाही, मला हे करायचंय. तुमचे स्वप्न असतात. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं एक स्वप्न असतं बघा, की मला माझ्या आई वडिलांना चांगलं सुख द्यायचंय, त्यांनाही माझ्यावरती गर्व होईल असं काहीतरी करून दाखवायचं. अशीही बरेच प्रत्येकांची इच्छा असते. प्रत्येकांचे वेगवेगळे मोटिव्ह असतात. कुणाकुणाचे वेगळे काही असतं. कुणाला वाटतं की नाही, असं झालं तर व्यवस्थित आपलं सगळं काही सेट होऊन जाईल, टेन्शन नाही, काही नाही. आणि खरं सांगतो मित्रांनो, सध्याची जी अराजकतेची परिस्थिती पाहतोय आपण, हे एआय आलं किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टी काही घडतात जगामध्ये, त्याच्यामुळे ना भारतासारख्या देशांमध्ये अस्थिरता माजलेली आहे. मग स्थिर असणारं करिअरचे ऑपॉर्च्युनिटी कुठं असेल, संधी कुठं असेल, तर तीच संधी या स्पर्धा म्हणजे शासकीय नोकऱ्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि या शासकीय नोकऱ्यांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये जाण्याचा मार्ग हा या स्पर्धा परीक्षेच्या ब्रिज वरून जातो. आणि हा स्पर्धा परीक्षेचा जो ब्रिज आहे, या ब्रिज वरती ना भयंकर अशी गर्दी माजलेली, भयंकर. भले तिथं सिरियस असणारे कॅन्डिडेट कमी असतील, परंतु गर्दी मात्र भरपूर लोकांनी करून तिथं जागा अडवलेल्या आहेत. मग तो नवीन येणारा जो व्यक्ती असतो ना, त्याला पहिलाच भीती वाटते, अरे हे लाखांमध्ये एवढे हे करतात, हजारोंमध्ये पण जागा नाही निघत, आणि यांच्या मग पुढे आपण कुठं लागणार आहे. मग ही मनामध्ये पहिली येणारी शंका जी आहे ना, हा तुमचा माइंडसेट तोडायला सुरुवात करते. इथूनच मग तुम्ही काय होता, व्हायबल होता. तुमचा जो पाया पक्का होणार आहे ना, जो एक मनाची खंबीरता निर्माण होणार आहे, तीच कुठेतरी डामाडोल व्हायला लागते, डगमगायला लागते. म्हणजे तोच पहिला आघात असतो त्या माइंडसेट वरती. ज्यावेळी आपण एक्झामच्या सेंटर वरती जातो, एक्झामचे फॉर्म भरतो, त्यावेळी तिथं आकडे दिसायला लागतात. अरे लाखांमध्ये आकडे. पुण्याचं सेंटर म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि पुण्याचं सेंटर पहिल्या 4 दिवसामध्येच फुल झालं. ज्या पुण्याच्या सेंटरवरती 30,000 35,000 जागा असतात, ते एवढं मोठं सेंटर लगेच 3-4 दिवसात फुल झालं. मग नंतर आजूबाजूचं सेंटर शोधा, हे करा, ते करा. मग कुठेतरी डिस्टर्ब व्हायला लागतो आपण, की अरे नाही, एवढी स्पर्धा कसं टिकणार आहे. मित्रांनो, ही गर्दी आहे, खरे स्पर्धक नाहीयेत तुमचे हे. कारण ना इथं हे स्पर्धा परीक्षेचं दिसणारं जे हे मायाजाल आहे, हे याच्यामध्ये ना बरेच असे हे आहेत, आपण ज्याला काय म्हणतो, बॉट असतात ना, ते हे बॉट असतात, बॉट बघा, म्हणजे रोबोट टाईप असतात, की जबरदस्ती ना यायचंय म्हणून यायचंय, काही सिरियसली करायचं नाही, काही सिरियस नसतात. आता असं थोडंच आहे की पुण्यातून म्हणजे घर सोडून पुण्यात येतात आणि सिरियस नसतात, असं थोडंच आहे. नाही, सिरियस असणारे पण असतात. पण ते सिरियस लोकांशी जर यांचा रेशो आपण कम्पेअर केला, यांचं प्रमाण जर आपण तोलून पाहिलं, तर तुम्हाला लक्षात येईल की अरे नाही, इथं सिरियस असणाऱ्याची संख्या खूप कमी आहे आणि बाकी जे आहेत ते वेळ काढण्यासाठी झालेले आहेत. आता तुम्हाला असं वाटेल, तुम्ही आता हे व्हिडिओ बघाल नंतर किंवा आता जे लेक्चर मध्ये आहेत त्यांनाही असं वाटेल की अरे हे आता वेगळ्याच ह्याने चाललंय. वेगळ्या ह्याने चाललेलं नाही, सिरियसली सांगतो, खरंच आहे, रियालिटी आहे. की तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले असतील बरेच विद्यार्थी मित्र, की त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतच नाही की हा सिरियस आहे, काहीतरी याच्या आयुष्यात याला करून दाखवायचंय. हा ही दोन्ही बद्दल, मी हा ही हा हा म्हणतोय म्हणजे फक्त मुलांबद्दल बोलतोय असा गैरसमज करून घेऊ नका, सर्वांसाठी सांगतोय. सो ह्यांचं काय झालेलं असतं, येतात जोशाने येतात, ह्यांचा जोश ना फक्त महिनाभराचा असतो. आल्यानंतर ना सुरुवात केली, अभ्यासाला सुरुवात केली, काय कुठून तरी काहीतरी सल्ला घेतलेला असतो, मग त्या पद्धतीने ते वागण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते काही झेपत नाही, ते काही जमत नाही, काय करतोय हे त्यालाच कळत नाही, कसं करतोय हे पण लक्षात येत नाही, अभ्यास करतोय पण तोही लक्षात राहत नाही, काही कुठं कशाचा थांग पत्ता लागत नाही, आणि हे भरकटून जातात, ते भरकटलेलेच राहतात. शेवटपर्यंत ते स्थिर होत नाहीत. ज्यावेळी हे स्थिर स्थावर व्हायला लागतात, तोपर्यंत पायाखालून बरीच वाळू निघून गेलेली असते. म्हणजे परत हे आणखीन खोलात गेलेले असतात, परत आणखीन यांचे पाय त्या गाळामध्ये रुतलेले असतात, आणि मग त्या गाळामध्ये एकदा अडकले, त्या दलदलमध्ये एकदा अडकले की परत त्यांना बाहेर निघणं महाकठीण होऊन जातं. त्यामुळं पहिला एक मुद्दा लक्षात घ्या, वेळ जो आहे तो वेळ आपल्याला काटेकोरपणे पाळायचा आहे. एक ठरवून द्या दिवस की वर्ष,
एवढ्या दिवसातच मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, याच्या पलीकडे मी इथं थांबणारही नाहीये. हे झालं तर एवढ्या दिवसातच, अन्यथा मी याच्यातून एक्झिट घेईन. काल जसं प्रशांत सरांनी सांगितलं, हे मायाजाल आहे, यात जर गुरफटाल तर गुरफटूनच जाल. पण पहिलाच प्रॅक्टिकली मनाची तयारी करून ठेवायची. पहिल्याच सर्व गोष्टी योग्य रीतीने करायच्या, जेणेकरून त्या मायाजालाच्या फंडात आपण पडणारच नाही. जे यायचंय म्हणतात ना स्ट्रेट फॉरवर्ड, आलोय कशासाठी? अभ्यासासाठी. करायचंय काय? अभ्यास. मिळवायचे काय? पोस्ट. बस एवढंच. हेच तुमचं काम आहे, हेच तुमचं ध्येय आहे, आणि त्याच्यासाठीच मग जी काही मेहनत आहे ती मेहनत घ्यायची, आणि मग त्याच्यातून सक्सेस मिळवायचं आणि बाहेर जायचं. बाकीच्या कुठल्याही गोष्टींमध्ये अडकून पडायचं नाही, काही गरज नाही. सक्सेस हे अशाच लोकांना मिळतं, जे कधीतरी म्हणतील पावसाळा आलाय चला लोणावळ्याला जाऊ, उन्हाळा आलाय महाबळेश्वर जवळच आहे महाबळेश्वरला जाऊन येऊ, थंडी आली आहे थंडीमध्ये थोडस अवतीभोवती कुठेतरी फिरून येऊ. अशा लोकांची एमपीएससी नाही, किंवा अशा लोकांची कंबाईन नाही, जे फक्त पर्यटन स्थळ आणि त्यासोबत स्थळांवरला बघायला येतात. अशा लोकांची एमपीएससी खरंच नाही. खरंच सांगतो, इथं खूप सिरियस होणं गरजेचं. आणि महत्वाचं हे झालं पुण्यातल्या आपल्या महाबाजारांबद्दल. पण जे आपले गावी घरी बसून अभ्यास करतायत त्यांच्यासाठी, त्यांना कुठेतरी असं एक त्यांचं, आता बघा माइंडसेट कसा ब्रेक होतो, माइंडसेट कसे चेंज होतात. त्यांना असं वाटतं की मी घरी बसून अभ्यास करतोय, माझी तयारी योग्य दिशेने चालली आहे का, मी करतोय ते योग्यच आहे का, मी काय करतोय, कशा पद्धतीने करतोय, ह्या गोष्टी. परत दुसरी एक मनामध्ये भीती असते की पुण्यात राहून अभ्यास करणारे जे आपले विद्यार्थी मित्र आहेत, त्यांची तयारी सोबत माझी तयारी जर कम्पेअर केली तर मी किती वेळ देऊ शकतो, काय आहे, ह्या अशा गोष्टी मग त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायला बघतात. आणि तिथं परत एकदा आपला माइंडसेट हा काय होतो, डाऊन होतो, कोलॅप्स होतो. तिथं मग परत गोष्टी ब्रेक व्हायला लागतात. सो ह्या देखील गोष्टी त्यांच्यासोबत घडत राहतात. पण लक्षात घ्या मित्रांनो, एक कुठल्या तरी एका अशा मार्गदर्शकाला पकडा. सगळे आता तुम्हाला वाटेल की अरे या स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यामध्ये खूप सारे आहेत, ते म्हणतात आमच्याकडे आमच्याकडे आमच्याकडे. तुम्ही एकाला निवडा, मी म्हणतो तुम्ही एकाला निवडा, त्याच्याच सल्ल्याने त्याच्याच विचाराने तुम्ही चालत राहा, यश हे नक्कीच मिळणार. मी कुणाला नावं नाही ठेवणार की हे असं आहे ते तसं आहे, हे अशा गोष्टी आहेत. मला कुणाबद्दल काहीच बोलायचं नाही, कारण त्यांनाही अनुभव आहे, त्यांनीही विद्यार्थ्यांना यश मिळवून दिलेलं आहे, त्यांनीही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. फक्त काय निवडताना असा व्यक्ती निवडा की जो कायम तुमच्या सोबत असणार आहे. म्हणजे असं नको की फक्त तुम्ही त्या क्लास पर्यंत एकदा त्या आतमध्ये एंट्री केली, तिथं जाऊन तुम्ही पावती फाडली की तुमचा विषय संपला, असं नको. जो क्लास नंतरही तुमच्या सोबत राहील, ज्यावेळी तुम्हालाही असं वाटेल की अरे नाही, ह्या माझ्या हक्काचा माणूस आहे, ह्याला मी मेसेज टाकतो, ह्याला मी डायरेक्ट फोन करतो की असा असा प्रॉब्लेम आहे, अशा अशा गोष्टी आहेत, मला पटकन काही असेल ते याच्यावरती सोल्युशन द्या. येतं का लक्षात काय सांगतोय ते? सो असा सोबती निवडा की जो तुमच्या कायम सोबत राहील, जो कायम तुम्हाला गाईड करत राहील. आणि असा व्यक्ती, असा मेंटॉर जर तुम्ही निवडला तर हे यशाचे दिवस जे आहेत ते आणखीन कमी होतील, आणखीन गोष्टी लवकर लवकर घडायला लागतील. आणि जर तुम्हाला कोणीच मार्गदर्शक नाहीये, कोणीच हे नाहीये, तर मग मात्र अवघड आहे. पण आता हे बदलतं तंत्रज्ञान, बदलत्या गोष्टी, सर्व गोष्टी यांचा विचार करता म्हणजे असं झालं ना की अख्खं जगच हे एक घर झाल्यासारखं झालं. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातले मग जे कुठेही असो, मग ते अगदी भंडारा गोंदियापासून ते सिंधुदुर्ग रत्नागिरी पर्यंतचा भाग असेल, किंवा इकडे जळगाव पासून ते अगदी कोल्हापूर इथपर्यंतचा भाग असेल, हा भाग म्हणजे तसा पाहायला गेला तर छोटासाच आहे. आणि कुठल्याही माध्यमातून म्हणजे फोन असेल, व्हॉट्सअप असेल, गुगल मीट असेल, यांच्या माध्यमातून आपण एकमेकांसोबत जोडले जातोच. सो ह्या गोष्टी करा, याच्यावरती भर द्या, याच्यावरती लक्ष द्या. आणि दुसरं म्हणजे की स्वतःला खूप मी आता ज्ञानी झालोय हे समजू नका, बरं का. खरं सांगतो, हे लिहून ठेवा वाटलंच तर. आपणच खूप ज्ञानी आहे, आपल्यालाच खूप कळतं, आपल्याकडेच खूप हे आहे, असं काही नसतं मित्रांनो. आम्हीही कधी म्हणत नाही, कारण आम्हाला ते कळालंय की अरे ते हवा डोक्यात जाऊ द्यायची नसते कधी. शिकत राहा, शिकत राहा, शिकत राहा. पुढचा माणूस तुमच्या जो आहे तो खूप वर्ष घातले त्याने याच्यामध्ये, त्याला बऱ्याच गोष्टींचा अनुभव आहे, त्याला माहिती आहे की काय करायला नकोय, काय गोष्टी करायला हव्यात.
तो तुम्हाला सांगतोय त्याचा ऐका. तो तुमचा हितचिंतकच आहे. तो तुमचा वेल विशरच आहे, ज्याला वाटतं की तुम्ही सक्सेस मिळवावं. ओके. सो अशा लोकांसोबत राहा. अशाच माणसांना निवडा जेणेकरून ते कायम तुमच्या सोबत राहतील. अन्यथा मग परत तेच आहे. एक लक्षात घ्या, एक काळ असा होता की काही मोजक्या अशा लोकांचं खूप मार्केटमध्ये, म्हणजे मार्केटच म्हणूया आपण, ते मार्केटच आहे. या मार्केटमध्ये ना खूप बोलबाला होता. म्हणजे मोटिवेशन, प्रत्येक युट्यूब उघडले की त्यांचं एखादं तरी भाषण आहे, कुणाची कविता आहेत, कुणाचं काय आहे, कुणाचं काय सुरू आहे. मुलांना असं स्फुरण चढायचं, असं वाटायचं आता हा तलवार उचलतोय आणि खाप 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 समोर येणारे 50-100 शत्रू मारून टाकतोय आणि यश मिळवतोय. अशा पद्धतीने मुलं असे चेतून उठायचे, मुलं मुली सगळेच. झालं, आवेश आला, असं असं वाटायचं की रात्रभर झोपणारच नाही आता. एक दिवस झोपणार नाही, दुसऱ्या दिवशी 8 कधी वाजले, 10 कधी वाजले तेच कळत नाही. झालं, एक दिवसाचंच असतं आवेश. ह्या चालणार नाही. सातत्य ठेवा, सातत्य. एक ठरवून घ्या टाइम टेबल. एवढ्या वेळात एवढ्या गोष्टी करायच्याच आहेत, तेवढं कराच. ठीक आहे. सो याच्यावरती हे करा. बरोबर आहे. आता बऱ्याच मित्रांचं किंवा आपल्या मैत्रिणींचं असंही असतं की नाही सर, आमच्याकडे वेळेची कमतरता आहे. आता बरेच आपल्याकडे हाऊसवाईफ आहेत, बरेच असे मित्र आहेत आपले की जे जॉब करतात, छोटा मोठा. कसं आहे, आता प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. जबाबदाऱ्या आहेत, जबाबदाऱ्या घेत बऱ्याच गोष्टी आपल्याला पार पाडाव्या लागतात. पण असं म्हटलं जातं ना की जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली आपली स्वप्न चिरडून जायला नको किंवा ती स्वप्न गुदमरून जायला नको. मग कुठेतरी आपण डिसिजन घेतो की अरे नाही, मला इथं काहीतरी करायचंय, माझं इच्छा आहे, माझं स्वप्न आहे की मला ह्या गोष्टी करायच्या. ओके. मग अशांसाठीही की जे नोकरी करतायत, जे घर सांभाळतात, आता सर्वांचे तर मुद्दे मी हे करू शकलो नाही, पण नोकरी करणारे असतील, मग अशा विद्यार्थी मित्रांसाठी असतं की अरे नाही, कशा पद्धतीने करता येतील तेही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये ऍड होतोय, कारण आता बघा जसं आपण शैक्षणिक खूप मोठमोठे बदल होत आहेत. मग अशा याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण होतंय. पण इंग्रजी माध्यमातून तेवढे सोर्सेस अवेलेबल नाहीये, तेवढे मटेरियल अवेलेबल नाहीये, तेवढं गायडन्स अवेलेबल नाहीये. आणि खास करून इथं स्पेशली प्रॉब्लेम येतो तो म्हणजे मराठी लँग्वेजसाठी, मराठी ग्रामर जो आहे त्याच्यामध्येही. सो त्याचा विचार नका करू. ते साध्या सिंपल गोष्टी आहेत. कंबाईन परीक्षा म्हणजे काय खूप काही हिमालय पर्वत आहे किंवा माउंट एव्हरेस्ट आहे असं काहीच नाहीये. ह्या गोष्टी इथं लक्षात घ्या. याच्यातून सहज बाहेर पडता येतं. फक्त पहिला तुमचा गरजेचा आहे तो म्हणजे माइंडसेट. ते म्हणतात ना, जगात अशी कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. खरंच नाहीये. ती मोठी-मोठी वाक्य मी ती फेकण्यासाठी नाही आलो. मी तुम्हाला त्याची रिॲलिटी दाखवून द्यायला आलोय. की खरंच आहे हो ते. जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. फक्त काय आहे, तुम्ही ती ठरवली पाहिजे. तुमची ती करण्याची मनापासूनची इच्छाशक्ती पाहिजे. तर ती अशक्य नाहीये. जर तुमचीच इच्छा नाहीये, तुम्हालाच वाटतं की अरे नाही, काय होतं की नाही होतं काय माहिती, उगाच डोक्याला ताप करून घेतला, काहीतरी नवीनच खूळ घेतलं. असा जर विचार केला तर तुम्ही तिथं संपलाय. ते म्हणतात ना, माणूस हारतो कधी? ज्यावेळी तो मनातून हारलेला असतो ना, तो माणूस कधी जिंकू शकत नाही. तो हारणारा हे निश्चितच झालेला असतं ऑलरेडी. मग फक्त तो जगाला दाखवण्यासाठी प्रयत्न करतो की मी काहीतरी करतोय, मी काहीतरी करतोय, मी काहीतरी करतोय. पण तो हारणारा हे निश्चित आहे. का? त्यालाही माहिती आहे. कारण तो पहिल्याच मनात हारलेला आहे. तो काय जिंकणार आहे? नाही जिंकणार. पण जो जिद्दीने लढतो, ते म्हणतात ना, की शेवटच्या श्वासापर्यंत जो लढत राहील, तो नक्की यश मिळवतो. कारण त्याची जिद्द, त्याच्या ह्या गोष्टीत मग ते होत जातात हो सर्व गोष्टी. ठीक आहे. सो ह्या इथं लक्षात घ्या. मग आता हे जे म्हणतो की हो नक्कीच तुम्ही याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता, यश मिळवू शकता. मग हे यश कशावरती अवलंबून आहे? तर एक तर तुमच्यावरती आणि दुसरं तुमच्या वेळेच्या नियोजनावरती. एक तर पहिलं सगळ्यात महत्वाचं तुमच्यावरती आणि दुसरं म्हणजे तुमच्या वेळेच्या नियोजनावरती. ते म्हणतात ना की अरे गॅरंटी काय घेत नाही, गॅरंटी काय घेत नाही. अरे गॅरंटी आम्ही घ्यायला लाख घेऊ, पण त्या गॅरंटीचा अर्थ असा काढला जातो की नाही, आता ह्यानी गॅरंटी घेतली म्हणजे मी 100% PSI, STI, ASO काय असेल तुमची ड्रीम पोस्ट ती मिळवणार, असं तुम्ही समजून बसता. आणि तुम्ही पुस्तकाला काय करतात, 4 गुलाबाची झेंडूची फुलं टाकता, नारळ फोडता आणि विषय संपवून टाकता. म्हणता आता सगळं संपलंय, आता जे करेल ते आमचा हा मास्तर करेल. असं कधीच होत नाही. मी पहिलाच म्हणून क्लिअर केल्या गोष्टी की याच्यामध्ये सिंहाचा वाटा तुमचा आहे. बाकी जे असेल तर मग ते आमच्या बाकी सगळ्यांचं, मग ते सर्वच आहेत. फॅमिली मेंबर असतील, मित्र असतील आणि आमच्यासारखे असणारे शिक्षक असतील. ठीक आहे. सो ह्या गोष्टींचा विचार करा. कुठेतरी ह्या गोष्टी लक्षात ठेवा की हे आहे याच्यामध्ये, बरं का. ओके. त्याच्यानंतर पुढे ही ज्ञानाची नाही तर डिसिजन मेकिंगची टेस्ट आहे. इथं काय होतं माहितीये का, बऱ्याच वेळा ना आपण काय करतो,
अभ्यासाला सुरुवात करायची, अभ्यास करा. एक लक्षात घ्या, बऱ्याच विद्वान लोकांनी असं सांगितलेलं आहे की अरे दादा की ज्ञान हे अथांग समुद्रासारखं आहे, अथांग महासागरासारखं आहे, जेवढं घ्याल तेवढं कमीच आहे. बरोबर आहे, पण तुम्हाला किती पाहिजे या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आवश्यक आहेत. उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस हा 90% 90% काय आहे, समान आहे, सारखा आहे. काही मुद्दे हे वेगळे आहेत. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर भूगोलाचा विषय जर उदाहरण घेतलं आपण, भूगोलामध्ये भारत, जग, महाराष्ट्र असे 3 मुद्दे तिथं अधोरेखित केलेले आहेत, मेन्शन केलेले आहेत. पण याचा अर्थ असा नाही की जगाचा भूगोल हा संपूर्ण अभ्यासलाच पाहिजे. आजपर्यंत तुम्ही जर पीवायक्यूचं अनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येईल की 2017 पासून ते आतापर्यंत जेमतेम 5 ते 6 प्रश्न आलेत. आतापर्यंत कितीतरी परीक्षा झाल्या आणि एवढ्या परीक्षांमध्ये पूर्व परीक्षेला जगाच्या भूगोलावरती फक्त 5 ते 6 प्रश्न आलेले आहेत आणि तेही अगदी बेसिक गोष्टी आहेत, फॅक्च्युअल डेटा तेवढ्यावरतीच आलेले, त्याच्या बाहेर कधीच प्रश्न गेलेला नाही. मग आता आपल्याला ठरवणं गरजेचं आहे की मला तो जगाचा संपूर्ण भूगोल वाचायचा आहे, डिरेक्टली स्किप करायचा आहे, की काही महत्वाच्याच गोष्टी करायच्या, हे आपल्यावरती अवलंबून आहे. परंतु पुढे असणारा जो भारताचा भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, तो मला पूर्व परीक्षेला देखील आहे, मुख्य परीक्षेला देखील आहे. तर मला तिथेही परत असं आहे ना, भारताचा भूगोल म्हणजे पण वाटतो आपल्याला छोटा, पण आहे खूप मोठा. मग तेवढं करायचंय का, तेवढ्या गोष्टी करायच्यात का, नाही. तेही आपल्याला कळलं पाहिजे की किती करायचंय. म्हणून म्हणतात की विद्वान होण्याचं नाहीये इथं, हे जे आहे ना, हे स्मार्ट वर्क करायचं काम आहे. जो स्मार्ट वर्क करेल, जो स्मार्टपणे स्टडी करेल, ते म्हणतात ना, गाढवासारखं काम करू नका. काम कसं करा, स्मार्ट काम करा. ओके, जो तुम्हाला झटकन होईल आणि पटकन रिझल्ट देईल. आताही तसंच आहे. तुम्हाला बरेच असे विद्यार्थी मित्र पाहायला मिळतील. बरेच म्हणतोय मी, बरेचचा अर्थ असा नाही की खूप सारे. ओके, बरेच पाहायला मिळतील असे विद्यार्थी मित्र की ज्यांनी हार्डली 1-2 वर्षांमध्ये तयारी केली आणि पोस्ट मिळवली. काही असे विद्यार्थी मित्र आहेत की जे जॉब करत किंवा असेही काही आपले म्हणजे काय म्हणूया आता, आया बहिणीच म्हणूया आपण. सो असेही आहेत, काही महिला मुली आहेत की ज्यांनी जॉब करत, इतर जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनीही अभ्यास केला आणि त्याच्यामधून त्यांनी यश मिळवलं. फक्त काय, थोडासा वेळ मागे पुढे होतो, परंतु यश मिळणार हे 100%. कारण काय, वेळेची कमतरता आहे, थोडस हे आहे, पण यश मिळणार हे नक्की 100%. मग हे होतं कधी, तर ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर की एक्झॅक्टली करायचंय काय. आणि एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे की तुमचं सातत्य राहणं खूप गरजेचं आहे. सातत्य एकदा ब्रेक झालं की मग त्या ह्याच्यामध्ये त्या प्रयत्नांना मग कुठंतरी निराशेचं किंवा त्या प्रयत्नांना कुठंतरी मग ते अनसक्सेसफुल होण्याचं हे ग्रहण लागलेलं राहतं मग ते पाठीमागे नेहमी. पण ज्यावेळी सातत्य तुम्ही ठेवतात, त्या सातत्याला मध्ये कुठेही ब्रेक नाही करत, तर त्यावेळी तुम्ही त्या यशाच्या टप्प्याटप्प्याने जवळ जात राहता. ठीक आहे, सो इथं स्मार्ट वर्क करायचंय. तुम्हाला माहिती पाहिजे की सर्व गोष्टी माहिती पाहिजे. आता तुम्हाला ना 3 टप्पे पार करायचे. सर्वात पहिला असतो तो म्हणजे पूर्व परीक्षेचा, त्याच्यानंतर दुसरा टप्पा असतो तो म्हणजे मुख्य परीक्षेचा. पूर्व परीक्षेला तुम्हाला एकच पेपर असतो, मुख्य परीक्षेला तुम्हाला 2 पेपर असतात. 2 मध्ये परत एक असतो भाषा विषयांचा, इंग्रजी आणि मराठीचा, आणि दुसरा असतो तो म्हणजे टोटल जीएस चा. म्हणजे जसा पूर्व परीक्षेला आहे तसाच तिथं असतो, थोडं 1-2 विषय कायदे आहेत 2 ऍड होतात आणि त्याच्यानंतर थोडीशी डेप्थ लेवल ही बदललेली राहते, थोडस प्रश्नांचं स्वरूप हे बदललेलं राहतं. परंतु ओव्हरऑल जर तुम्ही स्वरूप पाहिलं पेपर 1 आणि पेपर 2 चं, तर तुम्हाला ऑलमोस्ट सिलेबस जो आहे तो सेमच पाहायला मिळतो. कुठेही वेगळं असं काहीतरी आहे असं नाहीये. म्हणजे पूर्व परीक्षेला वेगळंच असतं आणि मुख्य परीक्षेला पूर्णपणे वेगळंच असतं असं काहीच नाही. त्याच्यानंतर मग राहतं कोड आपलं मराठी आणि इंग्रजी. आता या तिन्ही परीक्षांचं स्वरूप जर लक्षात घेतलं तर ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर वेळ सगळ्यात महत्वाची आहे. वेळेचं गणित पहिलाच आपल्याला भीती वाटते, 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. मग इथं काय करायचंय आता, हे कशा पद्धतीने मॅनेज करायचं. तुम्ही म्हणाल की मग आपण साधं सिंपल, लगेच आपल्याकडे काय मोबाईल आहे आता, स्मार्टफोन सगळ्याकडे, लगेच कॅल्क्युलेटर काढतो, लगेच कॅल्क्युलेशन करतो. हा 60 मिनिटे 100 प्रश्न, भागाकार केला, गुणाकार केला, काय काय करून मग कुठपर्यंत पोहोचलो, या 36 या आकड्यापर्यंत. 36 सेकंद एकूण मिळणारा वेळ. ओके, किती मिळतो, 36 सेकंद हा वेळ मिळतो. पण प्रामाणिकपणे जर आपण विचार केला तर प्रत्येक प्रश्न हा 36 सेकंद वेळ घेणारा असतोच का.
असतो का? काही प्रश्न हे असे असतात की जे वाचता क्षणी तुम्हाला उत्तर मिळतं. तिथं 10 ते 12 सेकंदामध्ये एखादा प्रश्न सुटतो. काही प्रश्न हे असे असतात की ज्यांना 20 ते 25 सेकंदाचा वेळ लागतो. आणि काही प्रश्न हे असेही असतात की जे 3, 4, 5 मिनिट खातात तरीही उत्तर मिळत नाही. आणि काही प्रश्न तर असे असतात की ज्यांचं उत्तरच मिळत नाही. 100 प्रश्नांचं जर डिव्हायडेशन केलं तर विषयानुसार परत वेटेज बदलत जातं. इथं इतिहासाला 10 प्रश्न, पूर्व परीक्षेबद्दल बोलतोय. भूगोलाला 10 प्रश्न, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, सायन्सचं 15 प्रश्नांचं वेटेज आहे. इकॉनॉमिक्सचं 15 प्रश्नांचं आहे. पॉलिटीचं 15 प्रश्नांचं वेटेज आहे. गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्नांचं वेटेज आहे. करंटचे 15 प्रश्नांचं वेटेज आहे. या प्रत्येकाचं गणित केलं आपण किंवा प्रत्येक प्रश्नांचा विचार केला तर एक लक्षात घ्या. आणि लेंदी परत त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल जर आपण डिफरन्स काढायचं ठरवलं की वन लाईनर किती प्रश्न आहेत, जोड्या लावायचे किती प्रश्न आहेत, त्यानंतर लेंदी स्वरूपाचे किती प्रश्न आहेत, म्हणजे स्टेटमेंट वाईज असणारे किती प्रश्न आहेत, सर्व प्रश्नांचं नियोजन करावं लागणार आहे. हे असतं स्मार्ट वर्क. आता एवढ्यावर तर थांबून चालणार आहे का? नाही, याच्याहून पुढे जायचं आणखीन. आता हे इथपर्यंत बऱ्याच लोकांची इथपर्यंत मजल पोहोचलेली आहे. जे पाहतील नंतर समजून घेतील त्यांची ही मजल इथपर्यंत पोहोचणारच आहे. याच्या पुढे जायचंय आपल्याला परत. असे काही आपले म्हणजे हातचे विषय असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला एक तर पहिलं लक्षात घ्या, असे काही विषय तिथं की ज्यातला मार्क्सच जायला नकोत. दुसरं म्हणजे की त्याचे प्रश्न सोडवत असताना अगदी वेगात तुम्हाला सोडवता आले पाहिजे, अगदी वेगात. आणि हे होतं बरं का, नाही असं नाही. तुम्हाला बरेच असे सल्ले देणारे मिळतील की अरे नाही, कसं काय, कुणाचं काय ऐकतो, उगाच डोक्याला ताप, काहीतरी सांगतोय, उगं काहीतरी बोलतो. विश्वास ठेवू नका. आहे, फॅक्ट आहे, हे लक्षात घ्या. विश्वास अशा ह्याच्यावरती ठेवू नका. शेवटी मी तुम्हाला इथं करून दाखवणार आहे की बघा हे होतं का नाही, आणि तुम्ही स्वतः करून मग सांगायचं हा खरंच होतंय, हे असं होतं बरं का. सो ह्या गोष्टी पण इथं लक्षात ठेवा. त्यामुळे 36 सेकंदाचं गणित हे ते करत बसू नका. काही गोष्टी करायच्या तुम्हाला. एक लक्षात घ्या, आजपर्यंत जे सक्सेसफुल झालेले कॅन्डिडेट आहेत त्यांनी ह्याच गोष्टी केल्यात ना. का त्यांच्यासाठी आयोगाने वेगळा पेपर सेट केला होता का? नाही ना. तोही पेपर तुमच्यासाठीही तोच आहे, त्यांच्यासाठीही तोच होता. त्यांनीही तुमच्यासारखाच अभ्यास केलाय, त्यांनीही तुमच्यासारखीच रेफरन्स बुक युज केलेले. फक्त काय आहे, त्यांनी काही टेक्निक्स युज केल्या, काही गोष्टी त्यांनी स्वतः डेव्हलप केल्या असतील किंवा इतरांकडून सल्ले घेऊन स्वतःमध्ये ते डेव्हलपमेंट घडवून आणली असेल, व्हॉट एव्हर जे काही असेल ते. पण फायनल आउटपुट काय आहे? सक्सेस. सक्सेस मिळवणं हेच फायनल आउटपुट आहे. ठीक आहे. मग त्यामुळे पहिला हे ठरवून या की अरे मी इथं विद्वान व्हायला आलेलो नाहीये, तर मी इथं काय करण्यासाठी आलोय? स्मार्ट वर्क करण्यासाठी आलेलो आहे. ठीक आहे. पहिला वाचन जे आहे, म्हणजेच आपलं रेफरन्स बुक बद्दल बोलतोय मी, दृष्टिकोन कसा असावा हे महत्वाचं आहे. पहिला काय असेल? आपलं रेफरन्स बुक, वाचन जे आपण करणार आहे. मग त्याच्यामध्ये काय असतं? विद्वान लोक जी आहेत ती काय करतात? एका विषयाची 4-4 पुस्तकं घेऊन येतात, जसं काही त्यांना पीएचडीज करायची. आता मला एक साधं सिंपल मला सांगा, तुम्ही तुम्ही जरी समजा की राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी या विषयांची मार्केटमध्ये असणारी समजा ढिगभर पुस्तक आहेत, अगदी एम लक्ष्मीकांत पासून ते अगदी छोटे मोठे प्रकाशक जे आहेत त्यांच्यापर्यंत. मग तुम्ही असं करणं अपेक्षित आहे का की सर्वांची पुस्तकं घ्यायची आणि मग ती सर्वांची वळीने वाचत काढायची, वाचून घ्यायची? काही गरज नाहीये मित्रांनो. शेवटी राज्यशास्त्र किंवा पॉलिटी हे अगदी तुम्ही लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात जरी पाहिलं किंवा इतर आणखीनही लेखकांच्या पुस्तकात जरी पाहिलं, बदलणार आहे का? ह्या कलमामध्ये वेगळी तिथं माहिती वेगळी सांगितली होती आणि या कलमामध्ये इथं वेगळी माहिती सांगितलेली, असं काही होणार आहे का? नाही. मग पुस्तक निवडताना एक असंच पुस्तक निवडायचं की जे आपल्याला सूट होतं. कुणाला? आपल्याला स्वतःला. आता हे सूट होतं हे कसं ओळखायचं? सिंपल आहे. पुस्तक घेताना पुस्तक दुकानात जा, तिथं स्वतः जाऊन बघा, ते पुस्तकाची 1-2 पानं पलटून बघा. नुसतं पानाची क्वालिटी बघायची नाही. ओके, पानाची क्वालिटी बघण्यासाठी नाही सांगत. त्या पुस्तकाची भाषा तुम्हाला समजते का? ओघवती वाटते का? किंवा तुमच्या आजूबाजूच्या तिथं जरी वेळ वाटत नसेल की अरे एवढ्या कमी वेळात मी एवढं लगेच डिसिजन घेऊ शकेन, मग तुमचे मित्र असतील त्यांच्याकडे कुणाकडे कुठलं पुस्तक, कुणाकडे वेगळं, दुसरं, तिसरं अशी पुस्तकं जरा बघा, चाळून समजून घ्या.
की अरे हा मला कुठली भाषा सोपी वाटते, मग असं हे प्रत्येक पुस्तकाच्या बाबतीमध्ये मग अशा पद्धतीने निवडू शकता. अन्यथा दुसरा एक पर्याय असतो, आम्ही सांगू की हे पुस्तक घे, टू द पॉइंट आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे आणि तुझा 99% अभ्यास इथून होईल. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, 99% अभ्यास इथं होईल. आता तुम्ही म्हणाले 1% काहीतरी गेम आहे. 1% गेम काही नाहीये. 1% गोष्टी म्हणजे 1% गोष्टी अशा असतात की ज्या कुठेतरी कमी जास्त झालेल्या असतात, म्हणजे अगदी ते लक्ष्मीकांत सरांपासून ते इतरांपर्यंत, पण त्याचा आपल्यावरती इम्पॅक्ट होत नाही, हे लक्षात घ्या. त्याचा आपल्या म्हणजे स्कोर वरती किंवा आपल्या अभ्यासावरती काही अजिबात इम्पॅक्ट होत नाही. हे मी लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे. सो ह्या गोष्टी करायच्या. सोर्सेस लिमिटेड ठेवा. अगदी एकच पुस्तक, ते म्हटलं कोणीतरी, एक म्हणजे 10 पुस्तकं एक वेळेस वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळेस वाचा. म्हणजे काय, तुमची रिव्हिजन वरती रिव्हिजन आणि शेवटी जसं मी आता म्हणालो तेच आहे हो. त्या पुस्तक बदललं म्हणजे तिथलं सोर्स बदलतो, डेटा बदलतो, तिथलं ज्ञान बदलतं, असं कधीच होत नाही आणि कधी होणार पण नाही. भूगोल हा सर्व भूगोलांच्या पुस्तकामध्ये तोच असणार आहे. तिथे हिमालयाची उंची 1000 मीटर असेल आणि दुसऱ्या पुस्तकामध्ये 8000 मीटर, 10,000 मीटर असं काही असेल, असं होणार नाही, हे लक्षात घ्या. फक्त काय निवडताना थोडीशी ऑथेंटिक पुस्तकं निवडायची, हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणूनच सांगितलं की केवळ निवडक संदर्भ साहित्य वापरा आणि महत्वाचं म्हणजे त्याला PYQ ची जोड द्या. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्याला त्याची जोड द्या. तुम्हाला माहितीये का, आयोग तुम्हाला भेटतो, बोलतो, तुमच्याशी गप्पा मारतो, तुम्हाला गाईड करतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला आयोग सांगत असतो. तुम्ही म्हणाला अरे बापरे, हे तर लयच फेका लागले आता. आयोग भेटतो, आयोग बोलतो, मग आम्ही लगेच करून घेऊ ना त्यांच्याकडून काम आमचं. बघा आमचं हे सीट नंबर आहे, बघा काय होतं का एवढं, लावा आमचा लगा किंवा आमचा वशिला, असतं ना असं काही. बोलण्याचा उद्देश हा आहे की आयोग तुमच्याशी बोलतो कुठून, या PYQ माध्यमातून. तो तुम्हाला गाईड करत राहतो की अरे मागचे पेपर काढून बघ तू, की आम्ही कुठल्या घटकांवरती कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, काय काय आहे, तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे. भले आम्ही सिलेबस मध्ये मेन्शन करत राहू भारताचा भूगोल, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधारक, हे सर्व काही आम्ही तिथं मेन्शन करतोय. पण तुला किती गोष्टी कशा पद्धतीने करणं अपेक्षित आहे हे तुला कुठून कळणार आहे, तर या PYQ अनालिसिस मधून कळणार आहे. इथं तुमची काय होणार आहे, सगळी व्ह्यू रचना जी असते ना आपली, प्लॅनिंग जी असते ती होणार आहे इथं. त्यामुळे PYQ मस्ट असतात. PYQ करायचे म्हणजे करायचेच. ओके. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वेळ, एकाच कठीण प्रश्नावर किंवा विषयावर अडकून राहू नका. मी तर म्हणेल की सुरुवातच अशा विषयांपासून करा की जे तुम्हाला आवडतील. तुम्ही ते आता इंस्टाग्राम हे ते तुम्ही असाल सगळेजण, त्यावरती रील बघत असाल, युट्यूब वरती शॉर्ट बघत असाल, बऱ्याच गोष्टी करत असाल. त्यामध्ये बऱ्याच वेळा एक मध्यंतरी एक ट्रेंड चालतो ना प्रत्येक वेळी, असं काहीतरी एक ते ट्रेंड सुरू होता बघा, की शाळेमध्ये मुलं असतात, 2 अशा सलग ओळीने अशा 5-6 बॉटल ठेवलेल्या किंवा इतर काही वस्तू ठेवलेल्या असतील. मग दोघांनाही सांगितलं जाते की जो पहिला सर्व बॉटल इथं जमा करून ठेवेल तो काय होणार आहे, यशस्वी होणार आहे. बरोबर आहे. मग कोण उलट्या पद्धतीने जातं, कोण अशा पद्धतीने जातं. आता ह्याच्यामध्ये मला सांगा, अंतर तेवढंच कापायचंय. तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली, दोघांनाही तेवढंच अंतर कापायचं, दोघांनाही तेवढ्याच गोष्टी हे करायच्या. फक्त काय होतं, आपण जर छोट्या ह्याच्यापासून सुरुवात केली तर ते आपल्याला थोडंसं पटकन जमायला लागतं. पटकन त्या गोष्टी मग आपण तिथं कुठेतरी त्या गोष्टींसोबत अडॅप्ट होतो. त्या गोष्टींमध्ये मग आपण कम्फर्ट फील करायला लागतो. जर सुरुवातीलाच तुम्हाला जर न आवडणारा असा इकॉनॉमिक्स हा विषय दिला किंवा न आवडणारा असा बोरिंग वाटणारा असा भूगोल विषय दिला, तर तुम्हाला वाटेल अरे काय राव, हे कसं काय आता हे होणार आहे, काही शक्यच वाटत नाही मला, हेच जमणार तसं. आणि असंच पेपरमध्ये पण होतं बरं का. समजा पेपरमध्ये आता ABCD असे 4 सेट येतात. त्या 4 सेट मध्ये काय होतं, कुणाला ए सेट आला तर ए सेटची सुरुवात समजा इतिहासापासून झाली, बी सेट आला, बी सेटची समजा सुरुवात इकॉनॉमिक्स पासून झाली, सी सेट आला त्याची सुरुवात समजा भूगोलापासून झाली, डी सेट आला तर त्याची समजा सुरुवात गणितापासूनच झाली. आता यापैकी एखादा जरी न आवडता विषय असेल आणि असं कुठे लिहिलेलं आहे का, ठरलेलं आहे का, नाही पहिल्या प्रश्नापासूनच तुम्ही सोडवायला सुरुवात करायची,
तरच तुमचे मार्क्स आम्ही कन्सिडर करणार, तुम्हाला सक्सेस याच्यामध्ये कन्सिडर करणार. आणि जर तुम्ही डायरेक्ट पुढच्या प्रश्नांवरती गेला तर आम्ही तुमचा विचारच नाही करणार. असं आहे का? नाही आहे. द्या ना सोडून. तुम्हाला नाही वाटत ना ते इंटरेस्टिंग, तुम्हाला वाटतं ना की मला याला सर्वात शेवटी सोडवायचंय, मी सर्वात शेवटी जाणार आहे, जा ना मग पुढे तुम्ही. तुम्हाला कोणी अडवलं का? हात धरला का तुमचा? नाही. मग इथंही तसंच करा ना अभ्यास करायच्या याच्यामध्ये. जिथून तुम्हाला अगदी वाटतं ना की मला इथून सुरुवात व्हायला पाहिजे किंवा अशा गोष्टी करायला पाहिजे, सो तिथून तुम्ही ते आरामात करू शकता. पण असं नाही की तिथं सुरुवात तिथंच केली आणि तिथंच रेंगाळत बसला 6 महिने, असं चालणार नाही. मला लय आवडतो हो भूगोल, मला खूप आवडतो हो पॉलिटी, वाचू द्या की जरा 6 महिने वाचू द्या. विद्वान व्हायचंय का? ठरव. विद्वान व्हायचं असेल, पीएचडी करायचं असेल, काहीही हरकत नाही. घे पुस्तक, मोठमोठे ग्रंथ घे, अगदी खोल डिटेलमध्ये जाऊन अनालिसिस कर. कुणीही तुम्हाला अडवणार नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला काय करायचंय ते पहिला क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतर मग 36 सेकंदाचा नियम पाळणं आणि वेळेत अचूक निर्णय घेणं. आता हे कमी करायचं, रिड्यूस करायचं. इथं जरी भले मी 36 सेकंद हा उल्लेख केलाय, पण हे रिड्यूस करायचंय तुम्हाला. याच्यामध्ये पण वेग मिळवायचा आहे. कारण का? आपल्यासाठी काही असे गेम चेंजिंग असणारे सब्जेक्ट आहेत, मग प्रिलिम मध्ये असो किंवा मेन्स मध्ये असो, त्यांना थोडासा वेळेची गरज भासते, त्यांना वेळ द्यावा लागतो. मग अशामध्ये गणित बुद्धिमत्ता असेल, विज्ञान असेल, हे थोडेसे असे विषय आहेत की त्यांना थोडासा वेळ अधिक लागतो. जे 36 सेकंद ते म्हणतील जा चुलीत घाल तुझे 36 सेकंद, आम्ही काय एवढ्या लवकर सुटणार नाही, थोडासा एक्स्ट्रा वेळ दे. एक्स्ट्रा वेळ कुठून मिळणार आहे? जे आपले प्लस पॉइंट असणारे सब्जेक्ट आहेत, जिथं परफेक्ट आपण एकदम फास्ट मध्ये तो सॉल्व्ह करू शकतो क्वेश्चन, सो तिथं वाचलेला वेळ जो आहे तो मग अशा याच्यांकडे देता येतो. सो त्या गोष्टी पण लक्षात ठेवत चला. बऱ्याच विद्यार्थी मित्रांकडून तुम्ही ऐकलं असेल, अरे माझं गणित खूप चांगलं आहे पण मी काय केला मूर्खपणा, मी जीएस सोडवत बसलो आणि मला गणिताला वेळच नाही पुरला, माझं गणित राहिलं तसंच राहिलं. बाहेर आल्यानंतर प्रश्न बघतो, अरे याचं किती सोपं होतं रे, याचं किती सोपं होतं, याचं किती सोपं होतं. ठीक आहे, तुझा प्लॅन होता की सर्वात शेवटी सोडवायचं, पण तू पहिला का अडकून बसला मग तिथं? बऱ्याच वेळा असंही होतं बघा, लक्षात घ्या. प्लस पॉइंट आहे माझं गणित, मी काय करतो पहिला गणित सोडवायला बसतो. आणि गणित हा असा विषय आहे ना की त्याच्यामध्ये एकदा जर तुम्ही अडकलात की तुम्ही वेळेचं भानच नाही राहत तुम्हाला. आणि हा 1 तास जो वेळ असतो ना, जो तुमच्या उभ्या आयुष्यात जेवढा तुम्ही वेळ घालवलेला आहे ना, तुम्ही त्याच्यासोबत याला कम्पेअर करून बघा. या 1 तासाला, हा 1 तास वेळ असा 5-10 मिनिटासारखा गेलेला वाटतो. घ्या अनुभव कधीतरी, किंवा घेतलेला असेल कोणीतरी मला सांगा की हा 1 तासाचा वेळ जो आहे ना, तो अगदी 5-10 मिनिटाचा असं वाटतं ना, आत्ताच पेपर दिला, आत्ताच तो माणूस तिथे जाऊन बसला आणि परत म्हणतो की त्या पेपर झाला वेळ तुमचा. म्हणजे एवढा फास्ट निघून जातो. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत असंही घडलेलं आहे की ते गणित सोडत बसले आणि त्याच्यामध्येच गुंग होऊन गेले. असाच एक किस्सा लोकमान्य टिळकांसोबत घडला होता. लोकमान्य टिळकांचं एक वेळेस ना गुडघ्याचं ऑपरेशन होतं आणि त्यावेळी भूल देणारे तज्ञ किंवा भुलीचा एवढा प्रसार झाला नव्हता. आता शेवटी ऑपरेशन म्हणल्यानंतर ते चिरफाड करणं, बाकीच्या गोष्टी, मग ते कट वगैरे असं बऱ्याच गोष्टी आल्या, टाके घालणं, हे करणं. आपल्याला थोडस हे करायचं म्हणलं तर दुखतं. मग आता त्यांना प्रश्न पडला की अरे एवढं मोठं ऑपरेशन आहे, आता हे करायचं कसं? तर लोकमान्य टिळक म्हणाले की काही टेन्शन घेऊ नका, काही काळजी करू नका, मला तुम्ही काय करा, एखादं खूप असं अवघड असणारं मला गणित तुम्ही सोडवायला द्या. आणि मग लोकमान्य टिळकांना ते गणित देण्यात आलं. ते गणित सोडवण्याच्या नादात लोकमान्य टिळक सगळं विसरून गेले, भान हरपलं त्यांनी. आणि त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं आणि मग त्यांना सांगितलं की तुमचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं. अरे ते म्हणले, अरे झालं पण माझं गणित आणखीन चालूच आहे. म्हणजे असंही व्हायला नको, म्हणून ते विद्वान एवढंही नको व्हायचं आपल्याला, एवढंही खोलात जायचं नाही. आपल्याला काय सगळ्या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे. त्यालाच अधिकारी म्हणतात, प्रशासकीय अधिकारी, जो सर्व गोष्टींचं भान ठेवतो, जो सर्व गोष्टी मॅनेज करतो, त्याला सर्व गोष्टी जमतात. बऱ्याच तुम्ही गोष्टी ऐकल्या असतील की 90 प्रश्नापर्यंत पोहोचलो, शेवटचे 10 प्रश्न मला वाचता पण नाही आले रे, त्या 10 पैकी मला 5 प्रश्नाचं उत्तर येत होतं. असंही होतं. सो आता हे छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणाल आता हे ठीक आहे ना, बघू की वर्षभर, मग ते शेवटी बघू. नाही नाही, ते आतापासूनच तयारी झाली पाहिजे त्याची. आतापासूनच ते सवयी लागल्या पाहिजे, आतापासूनच त्याची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. मग यासाठी पीवायक्यू सॉल्व्ह करणं असेल, टेस्ट सिरीज असतील, क्लास टेस्ट असतील, ह्या गोष्टी पण आपण काय करायच्या आहेत तर त्या वेळेप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न करायचा. भले सुरुवातीला तुम्ही करताय तर सुरुवातीला काय करा, थोडासा वेळ घ्या, प्रॅक्टिस करा, हळूहळू त्या गोष्टीमध्ये तुम्ही मग मास्टर बनण्याचा प्रयत्न करा. एक दिवस असेल तुम्ही मास्टर बनाल आणि मग तुमच्याकडे पण त्या सर्व गोष्टी असतील. हे इथं लक्षात ठेवा. ठीक आहे.
त्याच्यानंतर फक्त थेअरी वाचत राहणं, सराव न करणं ही देखील धोकादायक गोष्ट आहे. बऱ्याच मित्रांचं काय होतं माहितीये का, फक्त वाचत राहा वाचत राहा वाचत राहा. ते कुठंतरी ऐकले असतं सशाची कासवाची गोष्ट. ससा आपलं कासव चालत राहतो चालत राहतो चालत राहतो आणि तो जिंकतो. मग तुम्ही पण काय करतात, चला सशासारखं आपण पण वाचत राहू वाचत राहू वाचत राहू आणि एक दिवस यश आपण हे नक्की मिळू. पण लक्षात घ्या मित्रांनो, त्या वाचत राहण्यासोबत तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. मी जसं आता सांगितलं, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, जे तुम्ही अभ्यासताय, ज्या गोष्टी तुम्ही करताय. आता उदाहरणार्थ आपल्याकडे काय होतं, आठवडाभरामध्ये जे जे काही विषय तुम्हाला शिकवले जातील आणि जेही तुम्हाला रेफरन्स वाचायला सांगितले जातील, त्या रेफरन्स वरती, त्या शिकवलेल्या भागांवरती प्रत्येक रविवारी टेस्ट होते. मग ते टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि टेस्ट म्हणजे काय असते तुम्हाला माहिती आहे. टेस्टचा अर्थ काय आहे, एखादी गोष्ट घरामध्ये जर एखादा पदार्थ बनवला तर काय म्हणतो आपण, टेस्ट करून बघ. टेस्ट करून बघ इन द सेन्स की त्याची क्वालिटी, त्याची मीठ तिखट कसं आहे ते एकदा बघ, चेक करून बघ. मग तुम्ही ते घरातलं खाण्याचं पदार्थ नाही सोडू शकत. आपण जर भाजी करतोय तर भाजी सगळं मसाले, मीठ मसाले टाकून झाल्यानंतर थोडस चमच्याने काय करतो, हातावरती घेतो, हा बरोबर झाले, नाही तर थोडस मीठ कमी असेल तर लगेच मीठ टाकलं, आता ओके. अरे मग तुमचं करिअर ठरवणारा, तुमचं आयुष्य ठरवणारा हा अभ्यास आहे, हा तुम्ही करणारे प्रयत्न आहात. मग त्याला टेस्ट करायला नको का? त्याला पण टेस्ट करणं गरजेचं आहे ना, की अरे मी करतोय, माझ्या डोक्यात राहतंय का, मला त्या गोष्टी समजतायत का, नुसतंच वाटतं समजल्यासारखं, की लेक्चर झालं किंवा वाचून झालं की मला लगेच तेवढा पुरता कॉन्फिडन्स राहतो की माझ्या लक्षात राहिलेलं आहे. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आपण त्या गोष्टी परत विचारात घ्यायला लागतो त्यावेळी कळतं काय 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 वाचलं होतं, काय मला काय आठवतच नाही. मग हे असं व्हायला नकोय. म्हणून त्याच्यासाठी टेस्ट करत राहा स्वतःला. पीवायक्यू चे दोन फायदे आहेत. पीवायक्यू एक तर तुम्हाला काय करतो, अभ्यासाची दिशा ठरवतो. दुसरं म्हणजे तुमची एमसीक्यू सारखीच प्रॅक्टिस करून घेतो. आणि एमसीक्यू जे असतात, जो तुम्ही अभ्यास केलेला आहे तो अभ्यास काय परफेक्ट झालाय का, तो तुमच्या लक्षात राहिलाय का, की कुठं क्युरी आहे, काही अडचण आहे, हे ठरवण्यासाठी तो परत तिथं मदत करतो. सो हे करा, हे केलंच पाहिजे, तरच मग यश आहे. अन्यथा मग काही नाही. नाहीतर काय, वाचत राहू. बऱ्याच ठिकाणी ना असा एक गैरसमज पसरलेला की अरे पहिलं म्हणजे अरे स्पर्धा परीक्षा तुला काय काय साधी सिंपल अशी काही येड्यागाबाळ्याचा खेळ वाटला काय, अरे तो सिलेबस समजायला, ती परीक्षा पद्धत समजायला वर्ष जातं, वर्ष. त्याच्यानंतर मग कुठं तू अभ्यासाला सुरुवात करशील आणि त्याच्यानंतर मग कुठं तू पूर्व पास होशील, त्याच्यानंतर मग 2 पूर्व पास होशील, त्याच्यानंतर मग 5व्या वर्षी तुझा मेन्सला मग तू कुठेतरी क्वालिफाय होशील, परत थोडक्यात जाशील. असं काही नसतं. तयारी जर परफेक्ट असेल ना तर सर्व गोष्टी अगदी कमी वेळेमध्ये होतात, हे इथं लक्षात ठेवा. सो ह्या गोष्टी करायच्या. आता मी हे सांगतोय हेच नाहीये, काल जे सरांनी सांगितलं ते पण महत्वाचं आहे आणि उद्या श्रीकांत सर जे सांगतील ते पण महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि ह्या अनुभवाची बोलत आणि प्रॅक्टिकली गोष्टी केल्या जातात त्याच्यासाठी आहे. ठीक आहे. आता हे पूर्व परीक्षेचा उल्लेख केला, पण इथं पूर्व आणि मुख्य असं दोन्ही एकत्रित घ्या, कारण आपण दोन्ही होल अँड सोल बोलणार आहोत, पूर्व आणि मुख्य याच्यामध्ये. आता एक लक्षात घ्या, मी फ्रँकली सांगतो, कुणी काही म्हणू, पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला जर 101% जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर गणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान आणि चालू घडामोडी हे तुमच्यासाठी अनिवार्य आणि 100% मार्क मिळवायचेच असे विषय आहेत. सो यांना सोबत ठेवायचंच आहे. आणि अशाच पद्धतीने हे मुख्य परीक्षेमध्ये पण एक चांगला मेजर रोल प्ले करतात. ओके. आता मुख्य परीक्षेला मी चांगला मेजर रोल असं म्हणालो, खूप महत्वाचा मेजर रोल प्ले करतात असं नाही, कारण त्याला कारण दुसरंच आहे. ओके. सो हे तर आहेच आहे. मग आता फक्त हे एवढंच करायचं का? नाही, हे तुमच्या डेलीच्या शेड्यूल मध्ये ऍड करून टाकायचे. आणि याच्यासोबत पॅरलली कमांड मिळवणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, भूगोल, राज्यशास्त्र हे असे विषय आहेत ना की याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट 100% आउट ऑफ जाऊ शकता. अरे 100% नाही जमलं पण 90%, म्हणजे भूगोलाचे 10 प्रश्नांपैकी 9 प्रश्न आणि पॉलिटीच्या राज्यशास्त्राचे 15 पैकी समजा 13-14 प्रश्न किंवा 13च पकडून चला, हे परफेक्ट बरोबर आलेच पाहिजे. आणि येतात ते लॉजिकली असो, जे आहे झालेला अभ्यास त्याच्यावरती असो किंवा जो काही आपण सराव केलेला आहे त्याच्यावरती असो,
हे 100% येतात. इथं मार्क जायला नकोत, हे हक्काचे आहेत. आणि वरचा जर विचार केला अंकगणित बुद्धिमत्ता किंवा जो आपला विज्ञान आहे तो असेल आणि चालू घडामोडी असेल, तर हे तुम्हाला खूप महत्वाचे आहेत. हे डेलीच्या सरावामध्ये ऍडच करून ठेवायचे. म्हणून आपण सुरुवातीपासूनच विज्ञान गणित बुद्धिमत्ता हे असतं म्हणजे असतं. आणि याच्यासोबत आणखीन एक तुमचा एक खूप महत्वाचा साथीदार असतो, यशाचा जोडीदार असतो, तोही इथं आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. आता दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये आणखीन एक इन्क्लूड होतो, की बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं की इतिहासामध्ये बरेच प्रश्न हे असे वाटतात की अरे आउट ऑफ सिलेबस, आउट ऑफ सिलेबस हमने पढ़ा था ये आ गया वो, हमने उस बार वो किया आ गया ये, असं काहीतरी चालू असतं त्याच्यामध्ये. लक्षात घ्या मित्रांनो, 10 प्रश्न आहे, 10 प्रश्नांपैकी 2 प्रश्न हे नेहमी चुकवण्यासाठी, गोंधळवण्यासाठी असतात, तुमचा मोटिवेशन, तुमचं कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी असतात. पण आपण काय करतो, ज्या गोष्टी नकोय करायला त्याच गोष्टींवरती फोकस करतो आणि ज्या जमतायत, ज्या आल्या येत आहेत त्याच्यावरती म्हणजे फोकस नाही करत. आणि असंच काहीतरी इतिहासाच्या बाबतीमध्ये होतं. म्हणून तो नेहमी बदनाम झालेला आहे. इतिहासामध्ये मार्क्स मिळवणं म्हणजे महाकठीण आहे असं म्हटलं जातं. कठीण नाहीये, एक लक्षात घ्या. तुम्हाला त्याच्यातून कुणालाही सोडायचं नाही. जसं क्रिकेटमध्ये असतं बघा, की काय होतं, एखादा बॉलर ना खूप डेंजर असतो, पण डेंजर आहे म्हणून का त्याला फक्त प्लेट करा असं चालणार आहे का? त्यालाही खेळावं लागणार आहे. जेवढे जमतील तेवढे रन काढावे लागतात. 5-6 मिळतील, 7-8 मिळतील. एखादी संधीच मिळली मध्ये तर मार 4, एखादी चांगली संधी मिळते मार 6, असंही करावं लागतं. मग तशातला हा आपला इतिहास आहे. तिथेही मग आपल्याला तसंच करायचं, मार्क्स मिळवायचे आणि मिळतात बरं का. मी 10 पैकी 6-7 तर मी तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे. सो ह्या गोष्टी करा. इकॉनॉमिक्सचं आणि करंटचं नातं खूप जवळच आहे. कारण इकॉनॉमिक्स हा कसा आहे तर नेहमी बदलत राहणारा विषय. बदलत म्हणजे कसा, बेस बदलतो का नाही, बेस आहे तोच राहतो, फक्त काय डेटा चेंज होत राहतो, नवीन इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये ऍड होत जाते प्रत्येक वेळी. सो आपण करंट करतोय, सो आपल्याला इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून पण अपडेट राहणं गरजेचं आहे. सो त्या गोष्टी पण आपल्याला करायच्या. ओके. सो त्या पद्धतीने त्याही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. मग हे सामान्य विज्ञान, त्यानंतर राज्यशास्त्र आणि इतिहास. राज्यशास्त्र तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं, भूगोल पण सांगितलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता, विज्ञान ह्या गोष्टी करायच्या. आणि राज्यशास्त्र आणि हे इतर एक गणित असतं, टिपिकल गणित असतं. सर्व विषयांमध्ये पैकीच्या पैकी येतील असं नाही. म्हणून मी सांगतो की 10 पैकी 9, 8, 15 पैकी 13, 14 हे असं. हे जर गणित आपण लमसम पकडत गेलो, गणित बुद्धिमत्ते पण सगळेच जमतं असं नाही. काही प्रश्न असे असतात खूप लेंदी असतात, बरेच डिफिकल्टी लेवल असते, असंही होतं. पण कट ऑफचा आपल्याला विचार करायचा तर 65+ आपलं टार्गेट ठेवून आपल्याला पुढेच जायचं त्याच्या. सो अशा पद्धतीने ह्या गोष्टी करायच्या. मग हे केलं तर प्लॅनिंग नुसार तर सर्व गोष्टी होतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षेमध्ये खरा गेम चेंजर कोण असतो, पेपर 1 असतो. मराठी आणि इंग्रजी, मराठी आणि इंग्लिश हे गेम चेंजर असतात. तुम्ही कुठलेही रिझल्ट काढून पहा, म्हणजे अगदी 2013 पासून ते 2026 पर्यंत जे जे काही रिझल्ट लागले त्या प्रत्येकाची पीडीएफ तुम्हाला, आता तर आयोग नावानिशी पीडीएफ टाकून देतो. आयोगाच्या वेबसाईटला जायचं, रिझल्ट फक्त बघायचं, रिझल्टच्या सेक्शनला जायचं, तुम्हाला पाहिजे त्या पोस्टचा रिझल्ट डाउनलोड करायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी टॉपर पासून ते लोअर, म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी मेन्स दिलेले तर प्रत्येकाचं नाव, रोल नंबर आणि त्याला मिळालेले गुण हे पुढे दिलेले असतात. मग त्या टॉपरला कुठल्या विषयामध्ये किती गुण मिळालेत हे बघा. मराठी आणि भूगोल मराठी आणि इंग्रजी हा पेपर 1 चा कॉलम आणि जो पेपर GS2 चा कॉलम, असे 2 कॉलम असतात. त्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल की अरे पेपर 1 200 गुणांचा असणारा हा पेपर 1, याच्यामध्ये मुलांनी 180, 185 पर्यंत स्कोर केलेले. मग तिथपासून रेशो थोडा खाली खाली होत जातो. टॉपर 189 पर्यंत स्कोर आहेत. मग हे तिथून मग खाली 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 यायला लागतं हळूहळू. मग 189, तुम्ही म्हणाल मग डायरेक्ट काय 150 पर्यंत नाही. मग 188, 88 असे खूप, म्हणजे ते तुम्ही बघाल ना रिझल्ट त्यावेळी लक्षात येईल की अरे हा, आता हे होतं का असं, कशामुळे होतं. पहिला मुद्दा, सिलेबस यांचा फ्रेम केलेला आहे. फ्रेम म्हणजे कसा, तेवढंच ठरलेलं आहे, तेवढेच मुद्द्यांवरती प्रश्न विचारावे लागतात आयोगाला. इथं काही आउट ऑफ सिलेबस असं बाहेर जाता येत नाही. भूगोल, इतिहास, विज्ञान, गणित वगैरे असं काही करता येत नाही. कारण इथं जे ठरलेलं आहे, जेवढा काही व्याकरण किंवा शब्दसंग्रहाचा भाग ठरलेला आहे
त्याच्यावरतीच प्रश्न विचारायचे. त्यामुळे बऱ्याच प्रश्नांची पुनरावृत्ती होत राहते. तेच ते नियम आहेत, फक्त फिरवून वगैरे शब्दरचना बदलून विचारलं जातं. पण एकदा जर आपण ते कोळून प्यालं, कोळून म्हणजे की सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट करून ठेवायच्या, कसाही प्रश्न विचार उत्तर मिळणार, अशी जर आपली तयारी असेल तर 100% सांगतो तुम्हाला की जो आपला व्याकरणाचा भाग आहे ना, मग तो इंग्रजी असो आणि मराठी असो, त्याच्यामध्ये आपण 100% चांगलं परफॉर्मन्स करतो. आणि पूर्व आणि मुख्यला दोन्हींना काय करायचं, अशी दोघांची गाठ बांधून ठेवायची. कोण जर वळवळ केलं ना, तुम्ही मुख्यच आहे, तू शांत बस, आम्हाला कळतंय तू मुख्यच आहे का तू पूर्वल आहे. कारण आम्हाला माहितीये बऱ्याच वेळा, आता मागचे झालेले पेपर, हे आत्ताचे पेपर घ्या जानेवारीमध्ये जे झाले ना पेपर, गट ब आणि गट क चे, त्याच्यामध्ये मी स्वतः पाहिलेलं, मी स्वतः सांगितलेलं ह्याच्यामध्ये, म्हणजे सगळ्यांचं तेच म्हणणं आहे की बरेच प्रश्न पाठीमागच्या मुख्य परीक्षेच्या पेपर मधून उचलून त्याने ह्याच्यामध्ये ऍड केले होते. मग आता मला सांगा, मुख्य आणि पूर्व जर दोन्ही एकत्रित तयार केले, तू कसाही प्रश्न विचार रे, तू पूर्वचा विचार नाही तर मुख्यचा विचार, आम्ही तयारच आहे. तयारी कशी परिपूर्ण भिडायचं ना, तर ताकदीनं भिडायचं, नाहीतर मग हे नाही, ते नुसतं डायलॉग मारायचं नाही, या किती ताकद आहे लावा जोर, असं मारायचं नाही. ठीक आहे. सो ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या. मग याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला सांगतो प्लस पॉइंट काय असतो. मराठी तसा तुलनेने खूप सोपं आहे. ओके. आणि ह्या अभ्यासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरती मराठी तुम्ही परफेक्टली करू शकता, चांगला, आणि जास्त त्रासदायक नाही, पटकन लक्षात राहील, पटकन चांगलं कॉन्फिडन्स पण तुमचा बूस्ट होतो. आता ह्या कॉन्फिडन्स बूस्ट होण्याचा काय संबंध आहे? संबंध हा आहे की कधीही लक्षात घ्या, तुम्ही एखादं काम करत असाल, आता अभ्यास करत असाल तर अभ्यासाच्या बाबतीमध्ये समजा आज दिवसभरामध्ये तुम्हाला कुठलाही डिस्टर्बन्स नाही आणि तुम्ही चांगला अभ्यास केला, तर ज्यावेळी तुमचा अभ्यास पूर्ण होतो त्यावेळी ना तुम्हाला खूप कॉन्फिडंट फील व्हायला लागतं, अरे वा आज खूप छान आणि भरपूर अभ्यास झालेला आहे, सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित मला समजलेल्या आहेत, अगदी झोप पण अशी शांत लागते. बरोबर आहे. मग असं जर आपण एक एक गोष्ट सॉर्ट आउट करत गेलो बाजूला, हे माझं झालेलं आहे, मराठी झालेलं आहे, ही माझी तयारी झाली आहे, याची तयारी झाली आहे, हे झालेलं आहे, हे झालेलं आहे, जे डोंगरा एवढं वाटणारं ओझं होतं ते तुम्ही हळूहळू हळूहळू छोट्या 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 ह्याच्यावरती जर ती विभाजन करत गेलात, त्याला विभागत गेलात, एक एक गोष्ट कव्हर करत गेलात, तर ते डोंगरा एवढं वाटणारं ओझं कधी ते छोट्या छोट्या भागांमध्ये विभागलं जातं आणि कधी हळूहळू आपण सगळंच पूर्ण करून टाकतो, हेही आपल्या लक्षात येत. मग तसाच जो तुमचा 100 मार्काचा टप्पा आहे, त्याची सुरुवात पहिलाच करा ना. एक तुमचं परफेक्ट झालं, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, मेन्सच्या 400 मार्क्स पैकी माझे 100 मार्कांची तयारी ऑलरेडी आहे. आणि दुसरं म्हणजे व्याकरण म्हणजे असतं काय हो, इंग्रजीमध्ये थोडीशी भीती वाटते किंवा इंग्रजी मीडियमच्या मुलांना मराठीची भीती वाटते, पण लक्षात घ्या बेसिक कन्सेप्ट ह्या सगळीकडे सेम असेल. सो एक जर तुम्ही एका मराठीवरती म्हणा किंवा इंग्रजीवरती म्हणा, मोस्टली मराठीवरतीच कमांड जर मिळवली, तर इंग्रजीवरती कमांड मिळवला काही अवघड नाहीये, काही डिफिकल्ट नाहीये. फक्त काय अप्रोच तो पाहिजे असतो, आपला अप्रोच जो आहे तो तशा पद्धतीचा पाहिजे असतो. सो ह्या गोष्टी इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. मग इथं काय करा, डेलीच्या तुमच्या याच्यामध्ये पहिला मराठीला प्राधान्य द्या, मुख्य परीक्षेच्या याच्यामधला एक विषय हा. तसं ऑलरेडी तुम्ही मुख्य दुसरा जो पेपर आहे ना आपला मेन्सचा, त्याचा आणि याची सांगड घातलेलीच आहे ऑलरेडी, प्रिलिमची आणि ह्याचं. इथं काही वेगळं नसतं असं की प्रिलिमची तयारी आतापर्यंत आपण प्रिलिम करूया त्याच्यानंतर आपण मेन्स करूया, असं जर कोणी सांगत असेल तर त्याला म्हणावं, हे इकडं बस जरा, हे मेन्सचं घे, हे प्रिलिमचं घे, हा सिलेबस घे, ही पुस्तकं घे, मला सांग तू आता की ह्याच्यातलं काय वेगळं करणार आहे, का अवघड डोका आउट करतोय बाबा. वेगळं करण्यासारखं काय असेल तर मराठी इंग्रजी आणि एक तो महाराष्ट्र हक्क अधिनियम आणि आरटीआय ऍक्ट, हे वेगळं करशील ना, बाकी काय वेगळं करून दाखवणार आहे तू, मला बस आणि सांग, इथं सांगितल्याशिवाय उठू नको. त्याला बघा कोण आहे असं सांगणार, जर त्याला असेल तर बसवा त्याला आणि जवळ द्या सगळ्या गोष्टी, त्याला सांग म्हणा ह्याच्यात वेगळं काय, आता बघूच म्हणा, बोल काय करता येतं. ओके. सो ह्या गोष्टी करा, ह्या गोष्टी करणं अपेक्षित आहे, आणि तरच मग हे होतं. नाहीतर काय होतं माहित आहे का, तुम्ही आजपर्यंत बऱ्याच विद्यार्थी मित्रांना पाहिलं असेल की त्यांचं एकच असतं,
कशाचा अभ्यास करतोय? स्पर्धा परीक्षेचा करतोय. मग काय झाला का नाही परीक्षा पास? नाही हो. काय होतंय नेमकं? काय हो पूर्व मध्येच अडकतोय. मग मग काय आता बघू, आता पुढच्या ह्याची परीक्षेची तयारी करतोय. बरं ठीक आहे. मग काय करतोय आता? आता काय पूर्वचीच तयारी करतोय. पूर्व निघाल्याशिवाय मेन्स कसं देणार आहे? मग तोपर्यंत मी मेन्स देऊ शकत नाही. मग पहिला पूर्वच काढायची आणि मग मेन्सचा विचार करायचा. बरं ठीक आहे. पूर्व झाली तुझी कधी? जूनमध्ये. पुढची पूर्व कधी असणार आहे? एक समजून चला मे जून मध्येच. वेळ किती आहे तुझ्याकडे? वर्षभराचा आहे. वर्षभर तू काय करणार आहे? पूर्वच करणार आहे. पूर्व करणार आहे म्हणजे नेमकं काय करणार आहे? मी फक्त भूगोलच वाचेन. महिना महिना त्या भूगोलाचं पुस्तक त्याच्या त्या टेबलावरती, त्या डेस्कवरती तो सहज पडलेलं राहतं. कारण का पूर्व परीक्षा जून मध्ये त्याची पुढच्या, हा जून गेलाय त्याच्या हातातून ऑलरेडी. त्याला माहिती आहे भरपूर वेळ आहे. मग काय वेब सिरीज, युट्यूब, इंस्टाग्राम हे चालूच आहे त्याचं. त्याला कळतच नाही की आता काय करायला पाहिजे आणि काय नाही. मग कुठेतरी चर्चा व्हायला सुरुवात होते. अमुक अमुक पदांची एवढी वॅकन्सी आहे, एवढे रिक्त पद आहेत, एवढे रिक्त जागा आहेत, हे आहे ते आहे. मग म्हणतो यार हा करावं लागणार आहे बघा आता, चला अभ्यासाला सुरुवात करू. मग काय परत पूर्वच करणार आहे तो, हे ठरलेलंच आहे त्याचं. मग तोपर्यंत पण सिरियस नसतो. मग जाहिरात आली आली आली, जाहिरात आली, मग काय करणार आहे? पूर्वच करणार आहे. हा पूर्वच्या चक्रामध्ये अडकलाय ना, तो कधी बाहेर निघतच नाही. जसं मी आता सांगितलं तुम्हाला, बरेच प्रश्न हे तुम्हाला मुख्यच्या याच्यामधून आलेले आहेत. काही भाग काय असतं काय वेगळं त्याच्यामध्ये? वेगळं असं काहीच नसतं. डेप्थ लेवल थोडीशी ही असते. ती जर डेप्थ लेवल तुम्ही सुरुवातीपासूनच ठेवली त्या विषयाची, तर काय गरज आहे पूर्व आणि मुख्य वेगळं करायची आणि काय गोष्टी. हा काही विषय आहेत जे वेगळे आहेत की ज्यांचं सेपरेट. मग असे विषय आपण ज्यावेळी पुढे हे करणार आहे, खास स्पेशली फोकस करून त्या गोष्टींवरती जाणार आहे, त्यावेळी त्यांना घेऊन जायचं. म्हणजे एक समान असणारे विषय त्यांना सोबतच घेऊन जा, हे लक्षात ठेवा. आणि बऱ्याच वेळा असं झालेलं आहे मित्रांनो, की जे काही 10 प्रश्न असतील, 15 प्रश्न असतील त्याच्यामध्ये, म्हणजे इव्हन तुम्ही राज्यसेवेत जरी पाहिलं असेल, यावेळेस प्रिलिमचा पॅटर्न बऱ्याच लोकांनी म्हटलं असं आहे तसं आहे, हे आहे ते. शेवटी कट ऑफ कितीवरती आला तुम्हाला माहिती आहे, चर्चा ऐकलीच असेल, पाहिलंच असेल. पण त्याच्यामध्ये बरेच प्रश्न हे असे होते की जे कन्सेप्च्युअल बेस होते. आता राज्यसेवा कन्सेप्च्युअल झाली, डिस्क्रिप्टिव्ह झाली. मोस्ट ऑफ तिथे काय आता कन्सेप्टला जास्त वेटेज आहे, महत्व आहे. मग इथंही आपल्याला तशा काही गोष्टी आहेत ना, पण त्याही अनुषंगाने मग इथं त्या गोष्टीवरती प्रश्न येतात की अरे ह्याने खरंच केले का नाही, काय जज करणं गरजेचं आहे की नाही. सो मग तशी तयारी पाहिजे आपली. मग त्या पद्धतीने प्लॅनिंग नियोजन करायला पाहिजे. तरच मग हे पैकीच्या पैकी स्वप्नाचं जे काही कुलूप आहे, त्याची जी गुरु किल्ली आहे ती तुम्हाला मिळणार आहे. रोज नुसतं गप्पा मारून किंवा हे करून काय करतोय, पुरच करतोय, काय करतोय, हेच करतोय, असं करून चालणार नाही. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता जे काही असे वर्किंग पीपल आहेत त्यांच्यासाठी खास करून, किंवा ज्यांना वेळेचा, वर्किंग नसाल तरी काही हरकत नाही, वेळेचा अभाव आहे, घरातल्या इतर जबाबदाऱ्या आहेत, इतर काहीतरी करतोय, अशा व्यक्तींसाठी तुम्ही लक्षात घ्यायचंय मित्रांनो, इथं तुम्हाला जो काही मिळणारा वेळ आहे, एक लक्षात घ्या. आता हे पण डायलॉगच वाटेल तुम्हाला, थोडंच करा पण क्वालिटी करा. नाही खरंच आहे ते, थोडंच करा पण क्वालिटी करा. ज्याला सिरियसनेस आहे, ज्याला माहिती आहे अरे मला वेळ नाहीये, मला एवढ्या वेळेमध्येच मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, मग पहिला त्याला ठरवून घ्यावं लागतं की मला एक्झॅक्टली करायचंय काय, पहिला मुद्दा. आणि दुसरं म्हणजे तेवढंच करायचं तर मला ते अगदी व्यवस्थित करायचंय, अगदी व्यवस्थित करायचं. इतरांसारखं माझ्याकडे 10-12 तासाचा वेळ नाहीये. मग आता याचा अर्थ असा होईल का 10-12 तासावाल्यांनी पण आता असतील आपल्या इथं, मग सर आम्ही काय असेच आहे काय? नाही, तसं नाही. पण एक लक्षात घ्या, खरा अभ्यास दिवसभरामध्ये जेव्हा करतो ना आपण, 12 तास अभ्यास करतो म्हणजे 12 तास काही कंटिन्यू अभ्यास नसतो, त्याच्यामध्ये गॅप आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, डिस्ट्रॅक्शन आहे, बऱ्याच हे होतं. सो ह्या लमसम जरी पकडला तर ते 8 तासापर्यंतच जातो. आणि इकडून जे काही असे मग काम, जबाबदाऱ्या सांभाळून, काम सांभाळून, इतर गोष्टी करून जे अभ्यास करणारे व्यक्ती आहेत, मग त्यांच्यासाठी ही वेळेचं नियोजन आपल्याला इथपर्यंत घेऊन जावं लागतं. नाही तुम्ही मला आमच्याकडे 1-1.5 तासच आहे हो, तेवढ्यात होते का बघा बरं. नाही होत, स्पष्टच सांगतो, खरंच नाही होत. आणि 12 तास आमच्याकडे वेळ आहे, मग होतंय का? होईल तरी नाही, गॅरंटी नाहीये. का? तुम्ही सिरियस किती आहे ते पण महत्वाचं आहे. हा 4-5 तासवाला तुमच्यापेक्षा 10 पटीने जास्त सिरियस आहे, हा काढून दाखवेल पोस्ट.
पण हा 10-12 तास वेळ असणारा सिरियसच नाहीये. हा कधीच नाही करणार पोस्ट. हे उघड सत्य. कारण परत तिथंच जाईल मी माइंडसेटकडे. परत कुठं जाईन? त्या माइंडसेटकडेच जाईल. हे इथं लक्षात घ्या. सो तुम्ही काय करा, तुमच्या वेळेचं नियोजन करा, विभाजन करा. थोडं लवकर उठा. ओके, साखर झोप जी आहे ती साखर झोप काही दिवसासाठी थोडीशी भंग करा, तिला विसरा. आणि त्या वेळेमध्ये काय करा, सकाळी सकाळी, आणि खरंच असतं बरं का, सकाळची शांतता, अगदी तुम्ही झोपून उठलाय, ते डोकं पण आराम, म्हणजे मेंदूला पण आराम मिळालेला असतो. सो त्यावेळी ज्या गोष्टी आपण पटकन ग्रास्प करू शकतो, ते इतर वेळेमध्ये नाही करू शकत. म्हणून काय करा, पहिला उठलं ना की सकाळचं एक नियोजन, सकाळचं एक सत्र तयारच ठेवा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे वाटणं वेगळे वाटणार आहे, आता इथं अवघड असा उल्लेख केलाय, पण गरजेचं नाही की अवघड किंवा जड वाटणारे विषय आहेत असेच निवडावे. जो काही आपला प्लॅनिंगचा भाग आहे त्या प्लॅनिंग प्रमाणे मग तो विषय आपला जो सकाळच्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे तो विषय घ्यायचा, तेवढं 1.5-2 तास काही जो वेळ दिलेला त्याला, तो वेळ तेवढा व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा. ओके, त्याच्यानंतर मग पुढचा भाग येतो. समजा तुम्ही आता ऑफिसला जाताय किंवा प्रवास करताय, किंवा आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, ताई आहेत, दिदी आहेत, या सर्वांचा जरी विचार केला, ते हाऊसवाईफ असतील किंवा घरातल्या काही जबाबदाऱ्या सांभाळत असतील, मग त्यांचा आता प्रवासाचा काही संबंध नाहीये, पण ते काम करत असताना त्यांच्याकडे पण आता डिजिटल डिव्हाइस म्हणजे मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, सो तेही या गोष्टींचा वापर करू शकतात. काम करताय, कानामध्ये हेडफोन टाका आणि आपलं आपलं ऐकत ऐकत हे करा. काय आहे, 4 गोष्टी ऐकल्या कमी बोललं तर काही बिघडत नाही. ठीक आहे, जास्त मनावर घेऊ नका, नाहीतर मनाला नासका काय बोलतोय, सॉरी. पण आहे, रियालिटी आहे की असं होतं बरं का. तर काय उगाच नाही, खरंच आहे. 4 गोष्टी काय मिळणार आहे, हे हे असं झालं, ते तसं झालं, ह्याचं असं त्याचं तसं, ह्याच्यापेक्षा महात्मा गांधी काय म्हणाले, महात्मा फुले काय म्हणाले, भूगोलामध्ये या नदीची लांबी काय आहे, हिच्या मिळणाऱ्या उपनद्या कुठे आहेत, ह्या माहिती 4 ऐकली तर आपल्याला त्याचे पुढे चांगले फायदे होणार आहेत ना. कुठेतरी युट्यूब वरती जाऊन काहीतरी व्हिडिओ बघणं, कॉमेडी व्हिडिओ बघण्यापेक्षा, इन्स्टावरती जाऊन रील बघण्यापेक्षा किंवा काहीतरी करण्यापेक्षा बसमध्ये बसल्यानंतर तेच चालू असतं. किंवा गाडीवरती जाताना आपण काय करतो, मस्तपैकी आपलं कानात हेडफोन, गाणे सुरू आहेत, मस्त आपलं डुलत डुलत चाललंय, त्यापेक्षा लेक्चर ऐक ना. काय होतं, त्या वेळेला युटिलाइज करा, वेळ चोरा, वेळ मिळवा. ठीक आहे, ह्या गोष्टी करा. ओके, वाचन नाही करता येऊ शकत, ऐका. ऐकल्यावरती सतत सतत कानावरती पडत राहिल्यावरती गोष्टी लक्षात राहतात, हे लक्षात ठेवा. आणि आता आपण काय लहान नाही, डिस्ट्रॅक्शन होईल, अरे बाबा काय करू, कसं काय करू, कळत नाही हो, ते ऐकल्यामुळं कानात हे, असं काही नाही होत. ठीक आहे, असे बरेच आपल्याकडे उदाहरण आहेत की ज्यांनी या अशा ह्याच्यामधून, आमचा एक स्टुडंट होता ज्ञानेश्वर पलंगे म्हणून, नाव ऐकलं असेल तुम्ही. मुंबई पोलीस मध्ये कॉन्स्टेबल म्हणून भरती झाली, पण त्याची जिद्द खूप होती, मला करायचंय, मला करायचंय. ठीक आहे, कारण शेवटी कसं आहे, ते म्हणतात ना, जिद्दी समोर सगळ्याला झोकावंच लागतं. ते ओम शांती ओम मधला डायलॉग आहे, अब तुम किसी चीज को पूरे जानो, काय ते, शिद्दत से चाहो तो वो तुम्हें मिल, पूरी कायनात उसे तुमसे मिलाने के लिए झुक जाती है. असलाच भाग आहे. मग त्याने सांगितलं की सर मला म्हणजे त्या आरोपीला घेऊन जाणं, आरोपीला हजर करणं, परत ते नाईट ड्युटी, ह्या गोष्टी असं तसं. ते आता आरोपी म्हणजे काही खूप डेंजर असतं असं नाही, साधे सिंपल चोरी, पाकिटमारी, असे तसे आरोपी, अशा आरोपींना घेऊन जायचं, यायचंय. मग ते ट्रॅव्हलिंगचा वेळ आहे, त्याच्यामध्ये मग तो मोबाईलवरती लेक्चर बघायचा, कधी पुस्तक स्वतः सोबत घ्यायचे, बॅग असायची, बॅग मध्ये पुस्तक ठेवायचा, मग ते तेवढ्या वेळात वाचत बसायचं, हे करायचं. म्हणलं असं वेळ मी हे केलं, भले थोडा वेळ लागला, नाही असं नाही, प्रामाणिकपणे सांगतो, असं म्हणणार नाही की लगेच त्याला यश मिळालं, असं नाही. कारण त्याच्या वेळेप्रमाणे त्याला जो वेळ मिळत होता तो तसा तसा अभ्यास करायचा. कधी कधी असे व्हायचं की 8-8 दिवस, म्हणजे आता गणपती आला किंवा काही मंत्र्याचे बंदोबस्त आले किंवा काही, आता मुंबईला असल्यामुळे बरेच त्याच्या पाठीमागे व्याप असतो, म्हणजे काम खूप असतं तिथं. सो त्यामुळे मग वेळ मिळायचा नाही, कधी कधी गॅप पडायचा, पण नंतर तो परत आणखीन फ्लो मध्ये यायचा, परत आणखीन जसं वेळ मिळेल तसं करायचा. पण शेवटी त्याने यश मिळवलंच. हे म्हणजे साध्य होऊ शकतं, नाही असं नाही, असे आहेत आपल्याकडे जिवंत उदाहरण आहेत. सो त्यांच्याशी परत मी आपले हे ज्यावेळेस लेक्चर सुरू होतील, मी एकदा बोलून त्यांना त्यांचे म्हणजे अगदी फोटो सहित सर्व गोष्टी आहेत त्यांनी दाखवलेल्या. आपल्या युट्यूब चॅनल व्हिडिओ पण आहे, तुम्ही ते पाहूही शकता. ज्ञानेश्वर पलंगे म्हणून नाव आहे त्यांचं, की आहे रियालिटी, असं काही वेगळं आहे असं नाही. त्यानंतर मग तुमचा इव्हिनिंगचा जो काही वेळ असेल, संध्याकाळचं जे असेल, त्याच्यामध्ये काय करा, ज्या काही गोष्टी वाचल्या त्याची उजळणी करण्याचा प्रयत्न करा, किंवा
इतर जे आपले टास्क राहिलेले आहेत ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळच्या वेळेमध्ये मोस्टली आपले लेक्चरच राहतात. सो जे टास्क आहेत तुमचे ते दिवसभरामध्ये कम्प्लीट होतात आणि त्याच्यानंतर उद्याच्या टास्कसाठी आणि उद्याच्या तयारीसाठी तुम्हाला आजचं ह्या सेशन मधून म्हणजे लेक्चर मधून तुम्हाला मग तिथं इनपुट्स दिले जातात. ओके, सो ह्या गोष्टी तुम्हाला इथं करायचंय. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे तुमचं सातत्य. तुम्ही किती सातत्याने किती प्रामाणिकपणे त्या गोष्टी फॉलो करता हे सर्वात महत्वाचं आहे. ठीक आहे, सो यालाही तेवढंच महत्व आहे हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर वाचलेलं लक्षात जात नाही, मग त्यासाठी काय करायचं? मग त्यासाठी आपल्याकडे रविवार आहे. आता जर आपलं मध्ये एखादी सुट्टी वगैरे येत असेल किंवा तुम्ही जर अशा फील्ड मध्ये काम करता की जिथं तुम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी मिळत असेल, सो जिथं जिथं तुम्हाला वेळ मिळतो ना त्या वेळेचा सदुपयोग करा. त्या वेळेचा सदुपयोग करणं, तो मिळालेला वेळ युटिलाइज करणं हे तुम्हाला त्या यशाच्या आणखीन जवळ घेऊन जाईल. असं नाही करायचं की अरे मला सुट्टी भेटली, चला बाबा ते अभ्यास पण खूप डोक्याला ताप झालाय, हे पण खूप डोक्याला ताप झाले, काम पण, एक दिवस मी रिलॅक्स करतो. नाही व्हा, तसंही व्हा, कारण शेवटी हे माइंडसेट तुमची फिजिकली फिट असणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. ओके, पण जेवढं शक्य आहे तेवढं ते करण्याचा प्रयत्न करा. मग सोमवार ते शनिवारचं जे तुमचं डेली रुटीन आहे त्या रुटीनला काय करा, रविवारी ना फक्त म्हणजे संडेला काय करा तर रिव्हिजन मध्ये कन्वर्ट करा की 8 दिवसामध्ये मी काय काय केलेल्या गोष्टी आहेत ज्या माझ्या लक्षात राहतायत का. मग त्यासाठी आपल्याकडे टेस्ट पण असते. ठीक आहे, दुसरं म्हणजे 1 to 1 मेंटोरिंग पण असतं, त्याच्यानंतर डाऊट सॉल्विंग पण असतं. ओके, सो ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला ते आणखीन चांगल्या पद्धतीने आउटपुट देईल, आणखीन चांगल्या पद्धतीने सर्व गोष्टी वर्क होतील. आणि ह्याच्यातून होतं काय माहितीये का मित्रांनो, तुम्ही जर ह्या सर्व एका त्या प्रोसेसचा भाग ज्यावेळी बनता ना त्यावेळी तुम्हाला मनातून स्वतःलाच वाटायला लागतं की अरे नाही, मी करतोय, माझा आउटपुट चांगला आहे आणि मी नक्की यशस्वी होणार आहे. आणि हा आत्मविश्वासच तुम्हाला यश मिळवून देतो, हे लक्षात घ्या. म्हणून मी म्हणलं सुरुवातीला, ह्याच्यात खरे शिलेदार तुम्हीच आहे. आमची भूमिका काय आहे, पुश करणं, टचअप देणं, तुम्हाला मोटिवेट करणं, तुम्हाला गाईड करणं, तुमचे डाऊट सॉल्व्ह करणं, हेच आहे. बाकी करायचं तुम्हालाच आहे. ठीक आहे, सो त्या गोष्टी. त्याच्यानंतर मग पीवायक्यू, आता पीवायक्यू घेऊ किंवा एमसीक्यू घेऊ, पण घेणार तेच आहे आपण. ठीक आहे, तसं पीवायक्यू आपण डेलीच्या लेक्चर मध्ये होऊनच जाते, सो नो डाऊट. ठीक आहे, सो ह्या गोष्टी करायच्या. आणि आणखीन एक पीवायक्यू, जर कुणाला वाटत असेल पीवायक्यू, लक्षात घ्या मित्रांनो, बऱ्याच मित्रांचं ना खूप मोठे प्रॉब्लेम आहेत. अभ्यास करतात, जसं मगाशी म्हणलं, वाचत राहतायत पण पीवायक्यू ही नाही करत, एमसीक्यू ही नाही करत, टेस्ट सिरीज पण नाही देत, काहीच नाही देत, काही अनुभव नाहीये. ज्ञान खूप आहे पण काही अनुभव नाही येतो प्रश्न सोडवण्याचा, त्या वेळेचं नियोजनही करता येत नाही. आणि अशा हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांचं देखील या गोष्टी न करण्यामुळे खूप मोठं नुकसान होतं. आणि एवढं होऊनही परतही त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश नाही पडत की अरे काहीतरी चुकतंय, आणि जे चुकतंय ते समोर दिसतंय तरीही त्यांची विचारसरणी बदलत नाही. हा एक इथं सर्वात मोठा मुद्दा आहे. सो ह्या गोष्टी इथं करायच्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, सर्वात शेवटी आता समारोपाकडे आलोय आपण. स्पर्धा परीक्षा ही धावण्याची शर्यत नाही, तर हा एक संयमाचा प्रवास आहे. खरंच आहे मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल मी आता आलोय, मी एवढं करतो आणि हे करेन, आपण 100% जीव तोडून प्रयत्न करायचे नाही असं नाही, पण कुठेतरी एक लक्षात घ्या की जे आपण केलेला विचार आहे तो होईलच असं नाहीये. कारण आता मग तुम्ही म्हणाल की होईलच असं नाहीये, मग काय होणार नाही का? होणार आहे, वेळ लागतो. आपण कुठल्या ह्याच्यामधून करतोय तेही तेवढं महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल मग सर हे फक्त काही वर्किंग प्रोफेशनल किंवा हाऊसवाईफ यांच्यासाठीच आहे का? नाहीये. प्रत्येकाला प्लॅनिंग मिळणार आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येकाला प्लॅनिंग. आम्ही इथं तेच करतो. तुमचा दिवसभराचा वेळ, तुमचं शेड्यूल, तुमच्या सर्व गोष्टी, तुमचं कॉलेज असेल किंवा तुमचं जॉब असेल किंवा तुमची फॅमिली असेल किंवा इतर प्रॉब्लेम असतील, या सर्व बाबींचा विचार करून तुमच्या वेळेचं तुम्हाला परफेक्ट असं नियोजन, प्लॅनिंग करून दिलं जातं. सो त्या पद्धतीने त्या गोष्टी करायच्या. जो वेगाने जाऊ शकतो त्याला वेगाने पण घेऊन जायचंय, जो वेगाने नाही जाऊ शकत त्याच्यासाठी मग वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी पण अवलंबायच्या आहेत, वेगवेगळ्या गोष्टी करायच्या पण आहेत. सर्वांचं एक परफेक्ट नियोजन आहे, हे इथं लक्षात ठेवा. आणि ते केलं तरच होणार आहे. फक्त काय आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा की संयम बाळगणं गरजेचं आहे. असं नाहीये की तुम्ही आज एखादं रोपटं लावलं आणि उद्या जाऊन त्या झाडाखाली बसाल,
कसं काय आंबे लागले नाहीत अजून? मी तर काल झाड लावलंय, पाणी दिलं, खत पण घातला, औषध पण मारलं, अजून कसं काय आंबे लागले नाहीत? असं होत नाही. सो त्याला एफर्ट्स घ्यायचेत, वेळ द्यायचा आहे, त्या गोष्टी करायच्या आहेत. ओके. आणि त्यानंतर मग सर्वात महत्वाचं म्हणजे की स्वतःवर विश्वास ठेवा. पहिली सुरुवात ही मी त्यानेच केली होती आणि शेवट समारोप पण त्यानेच करतो. आणि जे करायचंय ते आजपासून करा. कारण कुठलाही मुहूर्त याच्यासाठी गरजेचं नाहीये किंवा काढावा लागतो असंही नाहीये. जो आहे तो तुमच्या हातातला, तुमच्या मनातला मुहूर्त आहे. कुठलीही कशीही वेळ असेल तर ती त्या दिवसापासून योग्यच असते. कारण योग्य आहे की नाहीये हे ठरवणारे कोण आहेत? शेवटी तुम्ही आहात. हे इथं लक्षात ठेवा. ओके. सो इथंच थांबूया. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share, and subscribe our channel. The Officer, your personal mentor.